नमस्कार. माझा आवाज येतोय का? हॅलो. हॅलो. नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत चव्हाण, वालचंद महाविद्यालय सोलापूर, सिंधुजन अकादमीच्या या बहुविद्याशाखीय व्याख्यानमालेमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. या मोठ्या व्यासपीठावर अनेक तज्ज्ञ व्याख्याते आजपर्यंत येऊन गेलेले आहेत. अशा या व्यासपीठावर आज मला बोलण्याची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल सिंधुजन अकादमीचे सर्व जे काही त्यांचे पदाधिकारी आहेत, आमचे मित्र सुजित शिंदे, या सगळ्यांचंच मी सुरुवातीलाच मनपूर्वक आभार मानतो. खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या कालखंडामध्ये स्वराज्याची स्थापना केली, तो कालखंड जर आपण लक्षात घेतला तर असं दिसून येतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेला स्वराज्य स्थापनेचा प्रयोग आरंभला त्यावेळेला संपूर्ण हिंदुस्थानामध्ये इस्लामी सत्तांचा वावर होता. मुघल असतील, आदिलशहा असेल, कुतुबशहा असेल, आणि सर्व देशभर इस्लामी सत्तांची राजवट असताना, कोठेही एतद्देशीय एकही हिंदू सत्ता अस्तित्वात नसताना छत्रपती शिवाजी महाराजांनी मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील स्वराज्य स्थापनेचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्याची किमया करून दाखवली. हे एक अलौकिक अशा प्रकारचं, अविश्वसनीय अशा प्रकारचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षात करून आणून दाखवलेलं होतं. शिवाजी महाराजांच्या या स्वराज्य स्थापनेच्या कार्यामध्ये नंतरच्या कालखंडामध्ये मावळ्यांनी दिलेलं योगदान असेल, सर्व गोष्टी असतील, परंतु त्यांच्यानंतर हे राज्य सांभाळण्याचं आणि वृद्धिंगत करण्याचं कार्य छत्रपती संभाजी महाराजांनी, म्हणजे स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराजांनी केले. संभाजी महाराजांच्या बाबतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सातत्याने आपण ऐकत आलेलो आहोत. नाटकांच्या माध्यमातून असेल, चित्रपटांच्या माध्यमातून असेल, वेगवेगळ्या साहित्याच्या माध्यमातून असेल, संभाजी महाराजांच्या विषयी अनेक प्रकारच्या वदंता, अनेक प्रकारचे आरोप प्रत्यारोप त्यांच्यावर केले गेलेले आपल्याला दिसून येतात. परंतु हे सगळं पाहण्याच्या आधी संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व कसं घडत गेलं, त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या चरित्रामध्ये घडलेल्या वेगवेगळ्या अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अशा प्रकारच्या घटना, आणि या सगळ्या घटनांच्या मधून संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व आपल्यापुढे कशा पद्धतीने येतं, या सगळ्याचा लेखाजोखा आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न मी आज करणार आहे. खरं तर संभाजी महाराज म्हणजे एक महान पराक्रमी अशा प्रकारचा राजा, महान पराक्रमी, रणनीती निपुण अशा प्रकारचा राजा, आपल्या पत्नीवर प्रेम करणारे अतिशय सुहृदय अशा प्रकारचे पती, बंधूवर प्रेम करणारे थोरले बंधू, आणि त्याच वेळेला संस्कृतामधील प्रकांड पंडित, एक कुशल अशा प्रकारचे प्रशासक, आणि अशा या सगळ्या गोष्टींच्या बरोबरच स्वराज्यासाठी आपल्या वडिलांनी स्थापन केलेल्या थोरल्या महाराजांच्या या स्वप्नासाठी म्हणून स्वतःचे प्राणही अर्पण करणारे, आपल्या मित्राकरिता आपल्या स्वतःचे प्राण धोक्यात घालणारे अशा प्रकारचे मित्र, अशी एक जी काही संभाजी महाराजांची एक आपल्यासमोर उभं राहणारी छबी आहे, ती छबी मी आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. 14 मे 1657 रोजी महाराणी सईबाईंच्या पोटी पुरंदरवर संभाजी महाराजांचा जन्म झाला. 2-1 वर्षाचं वय असताना संभाजी महाराजांचं केवळ इतक्या लहान वयामध्ये आपल्या मातृछत्राला संभाजी महाराज पारखे झाले, आणि मातृछत्र हरपल्यानंतर अतिशय लाडामध्ये संभाजी महाराजांचं कोडकौतुक होत त्यांचं बालपण गेलं. त्याच वेळेला अतिशय कडक शिस्तीत संभाजी महाराजांना घडविण्याचं काम राजमाता जिजाऊंनी केलेलं आहे. म्हणजे राजमाता जिजाऊंच्या कडक अशा प्रकारच्या शिस्तीमध्ये, त्यांच्या करड्या नजरेत संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व हे तयार झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. ज्या वेळेला पुरंदरचा तह होतो, आणि पुरंदरचा तह झाल्यानंतर 7 वर्षाचं वय आहे संभाजीराजांचं, आणि पुरंदरच्या तहाप्रमाणे पुढे जाऊन मिर्झा राजा जयसिंग ज्या वेळेला शिवाजी महाराजांना
आग्र्याला बादशहाच्या भेटीला जायला बंधनकारक करतात, त्यावेळेला आग्र्याला बादशहाच्या भेटीला संभाजीराजे जातात आणि ज्यावेळेला आग्र्याच्या भेटीला संभाजीराजे जात आहेत त्यावेळेला त्यांचं वय अवघं 9 वर्षांचं आहे. आपल्या वडिलांच्या सोबत आग्र्याला बादशहाच्या भेटीला गेलेले संभाजीराजे म्हणजे 9 वर्षाचं वय असताना देखील त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये असणारा एक करारीपणा जो आहे आणि प्रसंगावधान राखून बोलण्याची जी एक हातोटी आहे ती संभाजी महाराजांच्या ठिकाणी आपल्याला त्यावेळेला पाहायला मिळते. म्हणजे शिवाजी महाराज बादशहाच्या कैदेत सापडलेले असताना, बादशहाने महाराजांना नजर कैदेत ठेवलेलं असताना ज्यावेळेला शंभूराजे बादशहाकडे जात आहेत मनसबदार म्हणून, कारण 50,000 मनसबदारी संभाजी महाराजांना या प्रसंगी दिलेली होती, तर मनसबदार म्हणून बादशहाच्या दरबारात जात असताना औरंगजेब बादशहा ज्या वेळेला शंभूराजांना असं म्हणतो की माझ्या मल्लाबरोबर तू कुस्ती कर, त्यावेळेला अवघ्या 9 वर्षाचे शंभूराजे बादशहाने दिलेला हुकूम म्हणजे जणू ईश्वरी संकेत आहे अशा प्रकारची स्थिती ज्या काळामध्ये होती त्या काळामध्ये शंभूराजे औरंगजेबाला म्हणतात माझ्या तुल्यबळ असणाऱ्या व्यक्तीशीच मी संघर्ष करतो, कुस्ती खेळतो. बादशहाने सांगितलेली गोष्ट 9 वर्षाचे शंभूराजे ऐकत नाहीत. ही गोष्ट जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की शंभूराजे हे अत्यंत पराक्रमी तर पुढे निघणार आहेत याची एक झलक म्हणजे बाळाचे पाय पाळण्यामध्ये दिसतात असं जे आपण म्हणतो ती गोष्ट तिथे आपल्याला पाहायला मिळते. आपले वडील म्हणजे शिवाजी महाराज ज्या वेळेला स्वराज्यामध्ये बादशहाच्या हातावर तुरी ठेवून परतात, ते परतल्यानंतर शंभूराजांना त्यांनी तिकडेच ठेवलेला आहे आणि शंभूराजे केसो त्रिमला सोबत नंतर एका गरीब ब्राह्मणाचा मुलगा अशा प्रकारचा वेश धारण करून नंतरच्या कालखंडामध्ये स्वराज्यामध्ये परत येतात. परंतु वडिलांच्या शिवाय शत्रूच्या राज्यामध्ये राहणारे संभाजीराजे आणि तिथे राहून त्या सगळ्या संकटांचा सामना करताना केवळ अवघं वय वर्ष 9 असलेले शंभूराजे हे जेव्हा आपण पाहतो तेव्हा अतिशय लहान वयामध्येच किती कठीण अशा प्रकारच्या प्रसंगांचा मुकाबला शंभूराजांनी केलेला होता हे आपल्याला पाहायला मिळतं. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षापासून शंभूराजांनी वेगवेगळ्या अशा प्रकारच्या प्रशासकीय कामामध्ये दखल घ्यायला सुरुवात केलेली होती. रायगडावरील बऱ्याच कामाची जबाबदारी शिवाजी महाराजांनी शंभूराजांवर टाकलेली आपल्याला पाहायला मिळते. शंभूराजांची भेट झालेला फ्रेंच प्रवासी ॲबे कॅरे याने शंभूराजांच्या विषयी जे लिहून ठेवलेलं आहे ते आपण पाहिलं तर वयाच्या 11व्या वर्षापासून 14व्या वर्षापर्यंतचा असणारा हा युवराज, त्याचं व्यक्तिमत्व कशा प्रकारचं आहे, त्याचं असणं, त्याचं दिसणं आणि त्याबरोबरच पराक्रमाच्या बाबतीमध्ये देखील शंभूराजे कसे होते हे सांगताना ॲबे कॅरे म्हणतो, हा फ्रेंच प्रवासी म्हणतो, शिवाजी राजांनी सर्वात शूर अशा 10,000 सैनिकांचा विभाग आपल्या मुलाच्या ताब्यात दिलेला आहे. म्हणजे आपल्या सैन्यातील 10,000 निवडक असे सैनिकांची एक तुकडी 10,000ची शंभूराजांच्या ताब्यामध्ये दिलेली आहे. हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच वीर आहे. शिवाजी राजासारखा युद्धकुशल पित्याबरोबर राहून तो देखील युद्धकलेमध्ये तरबेज झाला आहे. चांगल्या वयोवृद्ध सेनापतीचीही बरोबरी करील इतका तो तयार झाला आहे. तो मजबूत बांध्याचा अतिस्वरूपवान आहे. संभाजीराजांच्या स्वरूपाविषयी बोलताना ॲबे कॅरे म्हणतो तो सुंदर आहे असं नाही, तो स्वरूपवान असे आहे असं नाही, तर तो अतिस्वरूपवान आहे. म्हणजे अतिशय देखणं अशा प्रकारचं, राजबिंड अशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे संभाजीराजांचं होतं हे तो सांगतो. सैनिकांचं त्याच्यावर खूप प्रेम आहे व ते त्याला शिवाजी सारखाच मान देतात. संभाजीही कोणीही कर्तबगारी करून दाखविली तर त्याचे कौतुक करतो व तो त्यास बक्षीस देतो. खानदेश आणि गुजरातची जी काही जबाबदारी शिवाजी महाराजांनी शंभूराजांवर टाकलेली होती ती जबाबदारी अतिशय उत्साहाने त्यांनी पार पाडली असं ॲबे कॅरे म्हणतो. म्हणजे अतिस्वरूपवान असणारं राजबिंड अशा प्रकारचं व्यक्तिमत्व असलेलं शंभूराजांचं हे चित्र आहे. आणि नुसतं असं चित्र आहे का, तर युद्धाला तयार असणारं, इंग्रजांनी शंभूराजांच्या बाबतीमध्ये असं म्हटलेलं आहे, तो कशा प्रकारचा आहे. फॅक्टरी रेकॉर्ड्समध्ये त्यांच्या शंभूराजांच्या विषयीची जी आलेली उल्लेख आहे त्याच्यामध्ये ते असं म्हणतात की
सतत युद्ध सन्मुख असणारा अशा प्रकारचा हा युवराज आहे. युद्धाला तयार असणारा, युद्ध करण्यासाठी अशा प्रकारचा हा युवराज आहे. अशा प्रकारचं शंभूराजांच्या विषयी इंग्रजांनी लिहून ठेवलेलं आहे. यावरून पराक्रमाच्या बाबतीमध्ये काखणभर सरस शंभूराजे कसे होते हे मी आपल्याला दाखवून देणार आहे, सांगणार आहे. तर अशा प्रकारचं वर्णन शंभूराजाचं त्यांनी केलेलं आहे. म्हणजे युवराज असताना हे आपल्या सैन्यातील पराक्रमी अशा सैनिकांचा यथोचित सन्मान करण्याचा अशा प्रकारचा भाग जो आहे तो त्यांच्याकडे होता. तो गुण असल्या कारणामुळेच त्यांचं सैन्य हे त्यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर प्रेम करत होतं आणि एखाद्या कसलेल्या सेनापतीची बरोबरी करू शकेल असं एकूण अनुभव संपन्न असणारं व्यक्तिमत्व, युद्धकुशल असणारं व्यक्तिमत्व हे संभाजीराजांचं आहे असं त्यांनी सांगितलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आता शंभूराजांच्या या सगळ्या गोष्टींचा आपण ज्या वेळेला विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येतं की हे सगळं होत असताना ज्या वेळेला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होतो आणि शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर त्याच वेळेला युवराज म्हणून शंभूराजांचा देखील राज्याभिषेक होतो. एक तर शंभूराजांचं व्यक्तिमत्व हे स्वतंत्र अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे आणि याचा परिणाम हा झालेला आहे की अष्टप्रधान मंडळामधील जे काही प्रधान आहेत त्या प्रधानांनी सांगितलेली गोष्ट आपण ऐकावी असं करण्याच्या ऐवजी शंभूराजे मात्र स्वतःची बुद्धी चालवतात, स्वतःच्या बुद्धीने विचार करतात, स्वतंत्रपणे विचार करून निर्णय घेतात. ही गोष्ट जी आहे ही गोष्ट प्रधान मंडळातील अनेक प्रधानांना ही खपत नव्हती आणि त्यामुळे एक गोष्ट जेव्हा आपण बघतो की प्रत्यक्षामध्ये शिवाजी महाराजांच्या बरोबर या प्रधान मंडळातील सगळ्या प्रधानांनी खांद्याला खांदा लावून अनेक मोठ्या प्रमाणावर संघर्षामध्ये योगदान देऊन त्यांनी हे स्वराज्य प्रत्यक्षात साकार केलेलं होतं. परंतु एखादे ध्येय साध्य करण्यासाठी संघर्ष करणारी माणसं ज्यावेळेला ते ध्येय साध्य होतं, ते ध्येय प्रत्यक्षामध्ये येतं, त्यावेळेला ते ध्येय प्रत्यक्षामध्ये आल्यानंतर मात्र आता यापुढे काय, यानंतर आपलं स्थान काय असेल, यानंतर आपला काय फायदा होईल, अशा प्रकारची भावना ही आपल्या मनामध्ये निर्माण करायला लागतात आणि मग त्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत जातो की शंभूराजांच्या सारखा स्वतंत्र व्यक्तिमत्वाचा, स्वतंत्र मताचा अशा प्रकारचा युवराज पुढे जाऊन जर स्वराज्याचा राजा झाला तर तो आपल्या ऐकण्यामध्ये राहील असं नाही. आणि मग त्यांनी हळूहळू महाराणी सोयराबाईंचं मन कलुषित करायला सुरुवात केली आणि सोयराबाईंचं मन कलुषित करून शंभूराजांच्या ऐवजी राजारामाला गादीवर बसविण्यासाठी, शंभूराजांच्या ऐवजी राजारामाला या गादीचा वारस बनविण्यासाठी म्हणून त्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयराबाईंना त्या बाजूने तयार करायला सुरुवात केलं आणि त्यानंतर हळूहळू सोयराबाईंचंही मन तसं होत गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि या सगळ्याचा परिणाम असा होतो की ज्या वेळेला शिवाजी महाराज हे रायगडावर आजारी पडलेले असतात आणि ते आजारी पडलेले असताना राहुजी सोमनाथ जो रायगडाचा किल्लेदार आहे त्या किल्लेदाराला हुकूम दिले जातात की किल्ल्यावरची कोणतीही बातमी बाहेर जाता कामा नये. शिवाजी महाराज आजारी आहेत ही गोष्ट शंभूराजांना समजता कामा नये आणि मग अशा सगळ्या कडेकोट बंदोबस्तामध्ये रायगडावर राजधानीत काय चाललेलं आहे ही गोष्ट बाहेर कोणत्याही प्रकारे जाणार नाही, कळणार नाही, युवराजांना समजणार नाही, अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली जाते. आणि मग त्यानंतर ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांचा देहांत होतो त्या देहांतानंतर त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी सुद्धा युवराजांना बोलाविलं जात नाही, त्यांना कळू दिलं जात नाही. आणि मग शिवाजी महाराजांचा अंत्यसंस्कार झाल्यानंतर घाई गडबडीमध्ये राजाराम महाराजांचं मंचकारोहण करण्यात येतं आणि मंचकारोहण करून सारं मोठं षडयंत्र रायगडावर रचलं जातं आणि या षडयंत्रामध्ये सामील झालेले सगळे जे प्रधान असतात ते प्रधान असं ठरवतात की आता संभाजी महाराजांना पकडलं पाहिजे, युवराजांना पकडलं पाहिजे आणि युवराजांना पकडून कैदेत टाकल्याखेरीज किंवा ठार मारल्याखेरीज जे काही असेल ते त्याखेरीज राजाराम महाराजांची गादी ही स्थिर राहणार नाही, सुरक्षित राहणार नाही. आणि मग सेनापती असणारा हंबीरराव मोहिते जो सोयराबाईंचा सख्खा भाऊ आहे आणि त्यामुळे या सगळ्यांना असं वाटतं की आपल्या भाच्याला गादीवर बसवलं जात आहे
ही गोष्ट हंबीररावांना मान्य होईल आणि आपल्या भाच्याला गादीवर बसविण्यासाठी हंबीरराव लगेच तयार होतील असं वाटून हे सगळे जे प्रधान असतात, प्रामुख्याने अण्णाजी दत्तो आणि मोरोपंत यासारखे जे प्रधान आहेत, बाळाजी, आवजी, प्रल्हाद, निराजी, हिरोजी फर्जंद वगैरे, ही सगळी मंडळी कच रचतात आणि ते संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी रायगडावरून निघतात. वाटेत हंबीररावांकडे जातात आणि वाटेत हंबीररावांकडे गेल्यानंतर मात्र हंबीरराव कोणत्याही प्रकारचा आपल्या मनाचा ठाव या प्रधानांना लागू देत नाही आणि ते प्रधान आपल्याजवळ आल्यानंतर आपल्याशी संवाद साधत असताना त्यांच्या मनातील सगळ्या गोष्टी काढून घेतल्यानंतर हंबीररावांना असं वाटत असतं की या गादीचा खरा वारस छत्रपतींचा ज्येष्ठ पुत्र संभाजी आहे आणि युवराज म्हणून अभिषिक्त झालेल्या संभाजीराजांनाच गादीवर बसविलं गेलं पाहिजे. म्हणून हंबीरराव सेनापती या सगळ्यांना कैद करतात. कैद करून संभाजीराजांच्या जवळ घेऊन येतात आणि संभाजीराजांजवळ घेऊन आल्यानंतर मात्र संभाजीराजे त्यांना सगळ्यांना घेऊन रायगडावर येतात. एक प्रचंड मोठं षडयंत्र, ज्यांनी स्वराज्य उभा करण्यामध्ये अतिशय मोलाची अशा प्रकारची कामगिरी बजावली, तेच सर्व भावी होणाऱ्या छत्रपतींच्या विरोधामध्ये जातात आणि आपल्याला हवा असणारा व्यक्ती म्हणजे एक तर वयाने लहान असलेले, कमकुवत अशा शरीर प्रकृतीचे राजाराम महाराज गादीवर बसले तर सगळी सत्ता आपल्या ताब्यामध्ये राहील, या स्वार्थाने बरबटलेल्या या प्रधानांनी शंभूराजांच्या विरोधामध्ये कटकारस्थान रचलं आणि शंभूराजांना कैद करण्याचा प्रयत्न केला. शंभूराजे या सगळ्यांना घेऊन जेव्हा रायगडावर येतात, राजधानीला येतात, तेव्हा आल्यानंतर या सगळ्यांना कैदेत टाकतात. पेशवे मोरोपंतांचा कैदेमध्ये देहांत होतो. या सगळ्यांना कैदेमध्ये टाकलेलं आहे आणि कैदेमध्ये टाकलेलं असताना देखील हंबीरराव आणि महाराणी येसूबाई या दोघांनी शंभूराजांना सल्ला दिलेला आहे आणि शंभूराजांनाही विचार करून या सगळ्यांनी आजवर स्वराज्याची जी काही सेवा केली त्या सगळ्या सेवेचा विचार करून या सगळ्यांना माफी दिलेली आहे. विचार करा, आपल्या वडिलांचं अंत्यदर्शन घेऊ न देणाऱ्या, आपल्या गादीवर हक्क असताना आपल्या धाकल्या बंधूचं मंचकारोहण करून आपणास कैद करण्यास निघालेल्या अशा या सगळ्या प्रधानांना संभाजी महाराजांनी ठार मारलेलं नाही, तर संभाजी महाराजांनी त्यांना कैदेत ठेवलं आणि पुन्हा त्यांना मुक्त करून त्यांना पूर्वीच्या जागांवर नेमलेला आहे. त्यांना पुन्हा एक संधी दिलेली आहे. परंतु दुर्दैवाने ही संधी दिल्यानंतर देखील ही आप्तस्वकीय मंडळी जी आहेत ही सगळी मात्र सुधरत नाहीत. त्यानंतर सुद्धा शंभूराजांचा प्राण घेण्याचा प्रयत्न ते करतात. दरम्यानच्या कालखंडामध्ये औरंगजेबाच्या बरोबर संघर्ष होऊन अकबर हा त्याचा जो काही पुत्र असतो तो पुत्र बंड करतो, स्वतःच बादशहा म्हणून घोषित करतो. औरंगजेब त्याचा पराभव केल्यानंतर दुर्गादास राठोड या राजपूत सरदाराच्या बरोबर तो दक्षिणेमध्ये संभाजी महाराजांच्याकडे आश्रयाला येतो आणि संभाजी महाराजांनी त्याला आश्रय दिलेला आहे. आणि असं असताना त्या काळामध्ये देखील अजूनही ही सगळी मंडळी सुधारायचं नाव घेत नाहीत आणि त्यानंतर देखील संभाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न होतो. पन्हाळ्यावर संभाजी महाराजांच्या जेवणामध्ये अन्नामध्ये विष कालवून संभाजी महाराजांना ठार मारण्याचा एक प्रयत्न होतो, तो असफल होतो. हिरोजी फर्जंद हे संभाजी महाराजांच्या भावकीतीलच आहे, काकाच आहेत जवळपास. आणि या हिरोजी फर्जंदांना संभाजी महाराजांनी पहिल्या चुकीनंतर माफ केलेला आहे आणि माफ करून त्यांनी हिरोजीला अकबराच्या बरोबर चर्चा करण्यासाठी पाठवलेलं आहे. म्हणजे नुसतं यांना माफ केलं असं नाही, तर माफ करून यांच्यावर विश्वास ठेवून स्वराज्य कार्यामध्ये त्यांना सामील करून घेण्याचं काम संभाजी महाराजांनी केलेलं आहे. परंतु असं असताना देखील त्यांनी मात्र आपल्या मनातील असणारी किलमिश जी आहे ती दूर केली नाहीत. स्वराज्य कार्यात ते सामील झाले नाहीत, तर त्यांनी पुन्हा संभाजीराजांचा घात करण्याचा प्रयत्न केला, अन्नातून विष देऊन मारण्याचा प्रयत्न केला. तो असफल ठरला तर अकबराच्या बरोबर संधान बांधून संभाजीराजांना गादीवरून पदच्युत करण्याचा प्रयत्न हा पुन्हा एकदा त्यांनी केला. आणि ही गोष्ट झाल्यानंतर अकबराने मात्र या वेळेला कृतघ्नपणा दाखविलेला नाही. त्याला या देशामध्ये आश्रय देण्याची क्षमता असणारा एकही राज्यकर्ता त्या काळामध्ये नव्हता.
संभाजी महाराजांनी त्याच्यावर कृपा करून त्याला आश्रय दिला, या गोष्टीच्या बाबतीमध्ये कृतज्ञता बाळगून त्यांनी संभाजी महाराजांना हा जो सगळा काही कट होता, हा सगळा कट त्यांनी संभाजी महाराजांना सांगितला. आणि मग मात्र संभाजी महाराजांनी या सर्वांना या राजद्रोहाबद्दल हत्तीच्या पायी देऊन ठार मारण्याची, मृत्यूदंडाची शिक्षा ही दिलेली आपल्याला पाहायला मिळते. आता प्रत्यक्षामध्ये हे होत असताना संभाजी राजांनी ज्यांना हत्तीच्या पायी दिलेलं आहे त्याच्यामध्ये अण्णाजी दत्तो आहेत, त्यांचे बंधू सोमोजी दत्तो आहेत, बाळाजी आवजी आहेत, हिरोजी फर्जंद आहेत. यांना त्यांनी हत्तीच्या पायी दिलेलं आहे, ठार मारलेलं आहे. आणि त्यांना ठार मारल्यानंतर या काळामध्ये खरं तर चरित्रकारांनी किंवा संभाजी महाराज हे त्यांच्या आईला भिंतीत चिडून मारतात. खरं तर हे संभाजी महाराजांच्या चरित्रामध्ये नाट्य निर्माण करण्याच्या प्रयत्नामध्ये अनेक अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गोष्टी संभाजी महाराजांच्या चरित्रामध्ये सातत्याने घुसडल्या गेलेल्या आहेत. आणि एक चिटणीस बखर नावाची जी बखर 1810 मध्ये, म्हणजे संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही जर विचार आपण केला तर जवळजवळ 120 वर्षानंतर जी लिहिली गेली, त्या बखरीमध्ये संभाजी महाराजांच्यावर मोठ्या प्रमाणावर दोषारोप ठेवण्यात आले. संभाजी महाराजांना बदफैली ठरवण्यात आलं, संभाजी महाराजांना व्यसनी ठरविण्यात आलं. आणि असं सगळं ज्या बखरीमध्ये लिहिलं गेलं, ती बखर 120 वर्षानंतर संभाजी महाराजांच्या नंतर लिहिली गेलेली. आणि त्यातही अतिशय पूर्वग्रह दूषित अशा प्रकारचा असणारा त्याचा जो काही दृष्टिकोन होता, हा पूर्वग्रह अशा प्रकारचा असणारा दृष्टिकोन. आणि त्या दृष्टिकोनामुळे, कारण चिटणीसाला, बाळाजी आवजी चिटणीसाला संभाजी महाराजांनी हत्तीच्या पायी दिलेला आहे आणि आपल्या पूर्वजाला हत्तीच्या पायी संभाजी महाराजांनी दिलेला आहे. म्हणून संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये जे लिखाण पूर्वग्रह दूषित अशा पद्धतीचं केलं गेलं, तेच प्रमाण मानून नंतरच्या कालखंडामध्ये इतिहासकारांनी लिखाण केलं. आणि त्याच लिखाणाला पुन्हा प्रमाण मानून नाटककारांनी वगैरे त्याच्यामध्ये पुन्हा नाट्य भरण्यासाठी अनेक अशा प्रकारच्या खोट्या गोष्टी या शंभू महाराजांच्या चरित्रामध्ये, शंभूराजांच्या चरित्रामध्ये घुसडल्या, असं आपल्याला बघायला पाहून येतं. त्या या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर आपल्याला लक्षात येतं किती प्रकारचे आरोप संभाजी महाराजांच्यावर झाले. खरं तर गृहकलह आहे. या सगळ्या गृहकलहातून उभारून संभाजी महाराज जो पराक्रम दाखवितात, तो जर आपण पाहिलं तर त्यांच्या एकूण व्यक्तिमत्वाचं आपल्याला दर्शन होतं. किती पराक्रमी अशा प्रकारचं व्यक्तिमत्व होतं. संभाजी महाराजांच्यावर नंतरच्या कालखंडामध्ये अनेक साहित्यकारांनी वगैरे आरोप केले. गोदावरीचं प्रकरण त्यांच्यामध्ये आयुष्यामध्ये घुसडण्यात आलं. मोहित्याच्या मंजुळाचं प्रकरण त्यांच्या आयुष्यामध्ये घुसडण्यात आलं. थोरातांच्या कमळेचं प्रकरण त्यांच्या आयुष्यामध्ये घुसडण्यात आलं. कवी बी नावाच्या कवींनी तर त्याच्यावर एक मोठ्याच्या मोठं साहित्य, कविता रचली, दीर्घकाव्य रचलं. आणि या सगळ्या गोष्टी किंबहुना नंतरच्या काळामध्ये तर आपण पाहतो की गडकरांच्या साहित्यामध्ये, नाटकामध्ये तुळशी नावाचं एक प्रकरण आणखी एक आलेलं आहे. प्रत्यक्षामध्ये इतिहासकारांनी या सगळ्या ज्या वेगवेगळ्या चरित्रामध्ये घुसडलेल्या स्त्रियांची चरित्र आहेत, व्यक्तिमत्व आहेत, ती कुठेही शंभू राजांच्या चरित्रामध्ये नव्हती हे सिद्ध केलेलं आहे. म्हणजे गोदावरीची समाधी म्हणून दाखविली जाणारी समाधी ही पेशव्याच्या पत्नीची समाधी आहे. इतकंच नाही तर थोरातांची कमळा म्हणून जे दाखविले जाणारं हे आहे, तर कोल्हापूरकरांच्या पदरी असणाऱ्या, सेवेत असणाऱ्या थोरात, यशवंतराव थोरातांच्या आणि त्यांच्या पत्नीची असणारी ती समाधी आहे हे सिद्ध केलेलं आहे. कमल बुरुज नावाचा बुरुजच कुठं शिवनेरीवर नाही हेही सिद्ध झालेलं आहे. ज्या कमल बुरुजाचं वर्णन कवी बी करतात, म्हणजे तो तसा बुरुजच कुठं त्या किल्ल्यावर नाही. परंतु तरी देखील हे सगळं खरं आहे असं मानून मोठ्या प्रमाणावर संभाजीराजांचं चरित्र बदनाम करण्याचा मोठ्या प्रमाणावर प्रयत्न हा झालेला आपणास पाहावयास मिळतो. दुसरा महत्वाचा भाग की संभाजीराजांनी सोयराबाईंना भिंतीत चिडून मारल्याचं सांगण्यात आलं. खरं तर या सगळ्या प्रकरणांच्या नंतर देखील सोयराबाई अनेक दिवस जिवंत होत्या. म्हणजे सोयराबाई लगेच मेलेल्या नाहीत. आणि त्यांच्या मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्यापासून, त्यांचं सूतक पाळण्यापासून
सगळे जे काही धार्मिक विधी आहेत ते सगळे संभाजी राजांनी केलेले होते, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे आपल्या मातेने आपल्या विरुद्ध कट केला म्हणून संभाजी राजांनी सोयराबाईंचा द्वेष केलेला नाही. सोयराबाईंना नजर कैदेत ठेवलेलं जरी असलं तरी राजाराम महाराजांना पूर्ण किल्ल्यावर सगळीकडे फिरण्याची मोकळीक होती असं आपल्याला दिसून येतं. सोयराबाईंच्या विषयी अथवा राजारामाच्या विषयी कुठल्या प्रकारचा द्वेष भावना संभाजी महाराजांच्या मनामध्ये नव्हती. एकूणच राजाराम महाराजांचे 4 विवाह झाले. त्यापैकी पहिला विवाह मृत्यूच्या पूर्वी शिवाजी महाराजांनी घडवून आणलेला आहे प्रतापरावांच्या कन्येबरोबर. त्यानंतरचे 3 विवाह जे राजाराम महाराजांचे झाले ते 3 विवाह संभाजी महाराजांनी केलेले आहेत. जर राजारामाच्या विषयी संभाजी महाराजांच्या मनामध्ये राग असता, द्वेष असता, तिरस्काराची जर भावना असती तर संभाजी महाराजांनी 3 विवाह राजाराम महाराजांचे लावून दिले असते का? आणि जी गोष्ट प्रत्यक्षात घडलीच नाही, भिंतीत चिडून मारण्याची वगैरे, ती घडली असं दाखवणं, जिथं आपल्या स्वतःच्या आईप्रमाणे, सख्या आईप्रमाणे आपल्या सावत्र मातेचं, राजमाता महाराणी असणाऱ्या सोयराबाईंचं पूर्ण विधिवत अंत्यसंस्कार आणि विधिवत सगळ्या गोष्टी धार्मिक पद्धतीने केलेल्या संभाजी राजांनी या सगळ्या केलेल्या असताना त्यांच्यावर प्रचंड दोषारोप हे केले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. संभाजी महाराजांनी गादीवर येताच औरंगजेबाच्या प्रदेशामध्ये मोठ्या प्रमाणावर आक्रमण करायला सुरुवात केली. आता ही आक्रमणं कशा पद्धतीची होती तर संभाजी महाराजांनी बुऱ्हाणपूर लुटलेला. आता हे बुऱ्हाणपूर लुटणं जे आहे, बुऱ्हाणपूर हे मोगलांच्या राज्यातील दक्षिणेकडच्या मार्गावरचं एक अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचं शहर होतं. बुऱ्हाणपूर लुटून तेथून प्रचंड संपत्ती संभाजी महाराजांनी हंबीरावांच्या करवी कमावलेली आहे. आणि बुऱ्हाणपूर लुटल्यामुळे औरंगजेब अत्यंत व्यथित झालेला आहे, दुःखी झालेला आहे, कष्टी झालेला आहे. त्यानंतर त्याच्या स्वतःच्याच नावे बसविलेल्या औरंगाबादवर मराठ्यांचं सैन्य घसरलं आणि इतकी वाईट परिस्थिती निर्माण झाली की भर दुपारी औरंगाबादमध्ये सगळं शहर हे निर्मनुष्य झालेलं आहे. लोक दरवाजे लावून बंद करून घरामध्ये बसलेले आहेत, रस्त्यावर एकही माणूस दिसत नाही असा अभिप्राय लिहितो. आणि मग ही सगळी परिस्थिती झालेली असताना अकबर, जो औरंगजेबाचा बंडखोर मुलगा आहे, तो औरंगजेबाला पत्र लिहून म्हणतो की काय परिस्थिती आहे, तुमच्या चुकीच्या धोरणांमुळे या देशामध्ये काय परिस्थिती आपल्या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे हे सांगताना औरंगजेबाला अकबर असं लिहितो की मराठ्यांच्या बुऱ्हाणपूर लुटीबद्दल त्याने लिहिलेलं आहे, दक्षिण प्रांताची अशी दुर्दशा झाली आहे, वास्तविक पाहता हा विस्तीर्ण प्रदेश म्हणजे विश्वसुंदरीच्या गालावरील तीळच होय, पण आज हे शहर उद्ध्वस्त होऊन गेले आहे. बुऱ्हाणपूर जे आहे हे बुऱ्हाणपूर म्हणजे विश्वसुंदरीच्या गालावरील जणू तीळ आहे. आणि तुमच्या चुकीच्या धोरणांचा परिणाम काय आहे तर विश्वसुंदरीच्या गालावरील तीळ असणारं बुऱ्हाणपूर सारखं शहर हे आज उद्ध्वस्त होऊन गेलेलं आहे. खुद्द तुमच्या नावे निर्माण झालेलं औरंगाबाद सारख्या शहराची काय स्थिती आहे ते सांगताना तो असं म्हणतो की औरंगाबाद शहर आपल्याच नावे बसविण्यात आले आहे, परंतु शत्रू सैन्याच्या आघाताने, मराठ्यांनी जे आघात केलेले आहेत त्यामुळे त्याची स्थिती कशी झाली आहे, पाऱ्यासारखी अस्थिर अशी त्याची स्थिती झालेली आहे. म्हणजे पारा जसा अस्थिर असतो तसं मराठ्यांच्या आक्रमणामुळे, मराठ्यांच्या आक्रमणाच्या भीतीमुळे औरंगाबादची स्थिती झालेली आहे. आणि असा विस्तीर्ण असणारा जो मुलुख आहे तो उद्ध्वस्त होत चाललेला आहे असं औरंगजेबाला तो लिहितो. आता शंभूराजांनी बुऱ्हाणपूर लुटणं, औरंगाबादेवर आक्रमण करण्याची जी धमक त्यांनी दाखवलेली आहे, या सगळ्या गोष्टींच्यामुळे औरंगजेब बादशहा मात्र अत्यंत संतप्त झालेला आहे. आणि संतप्त झालेल्या औरंगजेबाने त्यातच संभाजीराजांनी केलेली आणखी एक सगळ्यात मोठी चूक त्याच्या दृष्टिकोनातून, ती म्हणजे त्याचा बंडखोर असणारा, स्वतःच बादशहा म्हणून घेणारा जो काही पुत्र आहे अकबर, याला संभाजी राजांनी राजाश्रय दिला, ही गोष्ट औरंगजेबाच्या अतिशय मनी लागलेली आहे. आणि म्हणून या सगळ्याबद्दल संभाजी राजांना शासन करण्यासाठी म्हणून प्रचंड सैन्य घेऊन औरंगजेब दक्षिणेमध्ये मोहिमेवर निघतो.
औरंगजेब म्हणजे कोणी सामान्य व्यक्ती नाही आहे. संभाजी महाराज 9 वर्ष या मोगली आक्रमणाच्या विरोधामध्ये जे संघर्ष करतात, त्या संघर्षाचा जर विचार आपण केला तर तो संघर्ष औरंगजेबासारख्या अतिशय पराक्रमी, युद्धकुशल, मुत्सद्दी, रणनीती निपुण, कुटिल कारस्थानी, कपटी आणि त्याचबरोबर या सगळ्या प्रदेशाचा, युद्धाचा प्रचंड अनुभव असणारा असा हा बादशहा याच्याबरोबर आहे. एक प्रसंग तुमच्यासमोर सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल की औरंगजेब म्हणजे कोणी सामान्य व्यक्ती नाही. कोणाबरोबर संभाजी महाराज लढतात. शत्रू जितका मोठा तितकंच लढ्याचं श्रेय देखील मोठं. ज्यावेळेला अकबराने उठाव केलेला आहे, दुर्गादास राठोडच्या मदतीने सगळे रजपूत राजे एकत्रित केलेले आहेत आणि रजपुतांनी मिळून या अकबराला बादशहा घोषित केलेला आहे आणि औरंगजेबाचं जे काही तख्त आहे ते पलटविण्याचा त्यांनी प्रयत्न चालवलेला आहे. रजपुतांशी लढून जिंकणं शक्य नाही हे औरंगजेबाच्या जेव्हा लक्षात येतं त्यावेळेला औरंगजेब काय करतो. औरंगजेब रजपुताबरोबर लढतच नाही, तो एक पत्र पाठवतो आणि एक पत्र पाठवून ते पत्र आपल्या मुलाला म्हणजे अकबराला पाठवलेलं आहे असं त्या पत्रात प्रथमदर्शनी तो लिहितो की हे अकबरासाठीचं पत्र आहे. परंतु ते पत्र अकबरासाठी नसतं तर ते रजपुतांच्या हातात पडावं यासाठी असतं. तशी तो तरतूद करतो. रजपुतांच्या हातात पत्र पडतं आणि रजपुतांनी ते पत्र वाचल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की काय लिहिलं असतं पत्रामध्ये. तो असं लिहितो की अकबराला उद्देशून तुलाच मी तिकडे पाठवलेलं आहे आणि आपण दोघांनी मिळूनच हा कट रचलेला आहे आणि आता रजपुतांचा निपात आपण दोघांनी मिळून करायचा आहे असं त्या पत्रामध्ये त्याने लिहिलेलं असतं. आणि हे पाहून रजपुतांना असं वाटतं की बापलेकाचा मिळून हा डाव आहे असं म्हणून रजपूत अकबराला सोडून जातात आणि युद्ध न करता औरंगजेब विजयी होतो आणि अकबर जिंकण्याच्या स्थितीत असताना देखील पराभूत. म्हणजे प्रत्येक वेळेस रणमैदानावर लढून पराक्रम दाखवूनच विजयी होता येतं असं नाही, तर कूटनीतीच्या साह्याने मोठमोठी युद्ध टाळून विजय मिळवता येतं हे औरंगजेबाने या प्रकरणातून दाखवून दिलं. आणि असा हा औरंगजेब ज्या वेळेला स्वराज्यावर चाल करून येतो आहे त्यावेळेला कोट्यावधी रुपयांचा खजिना, लाखोंची पठाण, तुर्क, मोगल, रजपूत यांची सेना, जाटांची सेना, चतुरंग सेना घेऊन 35 पेक्षा जास्त दिग्गज, एकाहून एक पराक्रमी अशा प्रकारचे सरदार घेऊन आपले सर्व मुलं, नातवंड या सगळ्यांना घेऊन तो स्वराज्यावर चाल करून आलेला आहे. आणि इतक्या प्रचंड मोठ्या सेनेच्या बरोबर युद्ध करण्यासाठी ज्या वेळेला संभाजी महाराज तयार होतात त्यावेळेला संभाजी महाराजांकडची परिस्थिती कशा प्रकारची आहे. गृहकलहाने पूर्णतः वेढलेला आहे. ज्या अनुभवी अशा प्रकारच्या प्रधानांनी संभाजी महाराजांना हे राज्य वाढविण्याकरता, हे राज्य पुढे चालविण्याकरता, टिकविण्याकरता मदत करायला हवी, ते सगळेच्या सगळे द्रोह करतायत. आणि अशा वेळेला या सगळ्या प्रधानांना त्यांनी मृत्यूदंड दिल्या कारणामुळे अनुभवी प्रधानांची कमतरता आहे. विश्वास कोणावर टाकावा अशा प्रकारचा प्रश्न आहे. आणि अशा सगळ्या स्थितीमध्ये संभाजी महाराज आपल्याकडे असणाऱ्या सामर्थ्यासह औरंगजेबाच्या बरोबर लढा द्यायला, 2 हात करायला तयार होतात हे आपण पाहतो. आणि मग हे करत असताना ज्यावेळेला औरंगजेब स्वराज्यावर चाल करून येतो आणि स्वराज्यावर चाल करून आल्यानंतर त्याला असं वाटतं की एक दिमागदार अशा प्रकारचा विजय मिळवून शत्रूच्या मनामध्ये धडकी भरवायची आणि मोठा विजय मिळवून शत्रूच्या मनामध्ये धडकी भरवून शत्रूला पराभूत करायचं. आधी त्याचं मानसिक खच्चीकरण झालं पाहिजे. म्हणून तो असं ठरवतो की नाशिक जवळचा रामसेजचा जो काही किल्ला आहे तो रामसेजचा किल्ला जिंकून घ्यायचा आणि रामसेजचा किल्ला जिंकल्यानंतर मग आपण स्वराज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर धामधूम निर्माण करायची. रामसेजचा किल्ला जिंकण्यासाठी रामसेजच्या किल्ल्यावर फक्त 500 सैनिक आणि किल्लेदार, किल्ल्यावर मोठ्या तोफा नाहीत.
किल्ला सिंहगड, पुरंदर, राजगड, रायगड प्रमाणे बुलंद, अवघड, कठीण अशा प्रकारचा नाही. तुलनेने दुय्यम असणारा, म्हणजे दुसऱ्या फळीतला असणारा, जो सहजी आपण जिंकून घेऊ असं ज्या औरंगजेबाला वाटतं आहे, जवळजवळ 35,000चं सैन्य देऊन शहाबुद्दीन फिरोज जंग याला औरंगजेब मोहिमेवर पाठवतो. किल्ल्याला वेढा देऊन फिरोज जंग बसलेला आहे. 35,000चं सैन्य आहे. किल्ल्यामध्ये 500 सैनिक आहेत. किल्ल्यावर तोफा नाहीत. हा इकडून तोफा लावतोय, लाकडी मनोरा रचतोय, तिथे असणाऱ्या तटाला सुरुंग लावून तट उडवून देण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे सगळं तो करत असताना पेरलेले सुरुंग मराठे निकामी करतायत. आणि कितीही तोफा टाकल्या तरी मराठे मात्र त्यांना भीक घालत नाहीत. आणि इथे याने केलेले सगळे शर्थीचे प्रयत्न अपयशी ठरतात आणि तो माघारी जातो. खरं तर तो माघारी जात असताना त्याच्यावर मराठी सरदारांनी हल्ले चढवलेले आहेत आणि हा वेढा उठवलेला पण आहे. त्यानंतर बहादूर खानाला औरंगजेब रामसेजवर पाठवतो. बहादूर खान रामसेजवर देतो. मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या क्लुप्त्या तो करतो आहे की रामसेज जिंकून घ्यायचा आहे. म्हणजे एका बाजूला गोंधळ उडवून द्यायचा, दुसऱ्या बाजूने सैन्य किल्ल्यावर चढवायचे आणि त्या पद्धतीने किल्ल्यावर गेलेल्या सैनिकांनी दरवाजा उघडायचा. आणि मग परंतु किल्लेदार सावध आहे. सगळ्या त्याच्या क्लुप्त्या, सगळे त्याचे प्रयत्न तो निकामी करतोय. मग हा बहादूर खान शेवटी इतका त्रस्त झालेला आहे, काय करावं सुचत नाही. एक मांत्रिक येऊन त्याच्याकडे म्हणतो की 100 तोळ्याचा सोन्याचा नाग तुम्ही मला करून द्या आणि तो मी पुढं घेऊन निघतो आणि तुम्ही माझ्या पाठीमागे निघा. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे निघालात तर किल्ल्याच्या दरवाजापर्यंत मी मराठ्यांची नजरबंदी करतो, तिथं जाईपर्यंत त्यांना तुम्ही दिसणार नाही वगैरे असं सगळं सांगून हा सगळा लवाजमा त्या पद्धतीने चालेल. आणि हा नाग घेऊन मांत्रिक ज्या वेळेला तिथं जातो त्यावेळेला गोफणीचे गुंडे बसायला लागतात आणि ते कोसळायला लागतात. त्यानंतर तोही पराभूत होऊन जातो आणि मग कासिम खान किरमानीला औरंगजेब नेमतो. अशा 3 मोठ्या मोहिमा रामसेजवर पाठविल्यानंतर देखील रामसेज पडत नाही, औरंगजेबाच्या हातामध्ये येत नाही. अरे विचार करा, 35,000 हजाराचं सैन्य वेढा देऊन बसलं तरी 500 सैनिक त्यांच्या हाती काहीही लागू देत नाहीत. 1 सोडून 2 सोडून 3 मोहिमा झाल्या तरी काही लागू देत नाहीत. आणि मग औरंगजेब मात्र अस्वस्थ व्हायला लागला. त्याला असं वाटलेलं होतं की स्वराज्यात गेल्या गेल्या आपण लगेच आपण संभाजीला हरवू आणि मराठ्यांचं राज्य जिंकून घेऊ वगैरे त्याला वाटलेलं होतं. त्याकरता आदिलशहाने मदत करू नये म्हणून आदिलशहाच्या बाजूला आपल्या मुलाला, एका शहजाद्याला त्यांनी नेमलेलं होतं की तिकडून कोणत्याही प्रकारची मदत संभाजीराजांना झाली नाही पाहिजे. दुसऱ्या बाजूला सिद्धीला त्यांनी मराठ्यांच्या विरुद्ध उकसवलेला आहे. तो सिद्धी मराठ्यांच्या राज्यावर कोकणामध्ये हल्ले करायला लागलेला आहे. पोर्तुगीजांनी सुद्धा या संधीचा फायदा घ्यायचं ठरविलं आणि कोकणातील आपण जो प्रदेश जिंकू तो प्रदेश आपणास द्यावा या अटीवर त्यांनी औरंगजेबाला मोगली सैन्य आपल्या हद्दीतून येऊ जाऊ द्यायला, तोफा, दारुगोळा सैन्य येऊ जाऊ द्यायला परवानगी दिली. आणि अशा रीतीने एका बाजूने पोर्तुगीज, एका बाजूने सिद्धी, एका बाजूने औरंगजेबाने सगळ्या बाजूने सैन्य पेरलेलं आहे आणि सगळ्या राज्यामध्ये धुमाकूळ सगळीकडून चाललेला आपल्याला पाहायला मिळतोय. आणि असं सगळं होत असताना देखील संभाजी महाराज अथवा मराठे जराही खचत नाहीत आणि मोठ्या धैर्याने आणि शौर्याने ते मोगलांचा, औरंगजेबाचा मुकाबला करायला तयार होतात. औरंगजेबाला मोठ्या प्रमाणावर कोकण विजय घ्यायचा होता, कारण कोकणामध्ये अकबर पालीला होता आणि कोकण जिंकून अकबराला ताब्यात घेणं हे त्याचं स्वप्न होतं. आणि म्हणून त्यांनी हसन अली खानाला 35,000चं सैन्य देऊन पाठवलेलं आहे. हसन अली खान कोकणात उतरतो, कोकणात जाऊन 2-4 गावं जिंकून घेतो वगैरे, परंतु त्या उपर अधिक काही हसन अली खानाला करणं जमत नाही आणि हसन अली खान पुन्हा परत येतो. त्यानंतर औरंगजेब रणमस्तान खानाला जवळजवळ 30-35 हजाराचं सैन्य देऊन पुन्हा कोकणामध्ये उतरवतो आणि कोकणामध्ये उतरलेल्या या रणमस्तान खानावर रूपाजी भोसले आणि मोरोपंतांचा पुत्र निळोपंत
ज्याला पेशवाई संभाजीराजांनी दिलेली होती मोरोपंतांच्या निधनानंतर, या दोघांनी त्याच्यावर हल्ले चढविले आणि त्याचा जोरदार पराभव केला. आता रणमस्तान खान पराभूत होतो आहे, त्याच्यावर आक्रमण होत आहेत हे पाहिल्यानंतर औरंगजेब रुहुल्ला खानाला त्याच्या मदतीला पाठवतो. परंतु रुहुल्ला खान त्याच्या मदतीला पोचायच्या आधीच मराठे त्याला घाटामध्ये गाठतात आणि त्याला कोंडीत पकडून त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर हल्ले चढवतात आणि हल्ले चढवून त्याला तिथे परास्त करून सोडतात आणि अशा रीतीने औरंगजेबाने कोकणात पाठवलेली दुसरी मोहीम देखील पूर्णतः निष्प्रभ ठरते आणि पराभूत होऊन यांना परतावं लागतं. आता औरंगजेब असं ठरवतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याला कोकण जिंकूनच घ्यायचं आहे आणि मग त्यासाठी एक मोठी मोहीम तो आखतो. आणि ही मोहीम आखत असताना दक्षिण कोकणात आणि उत्तर कोकणात दोन बाजूंनी सैन्य उतरवायचं आणि कोणत्याही स्थितीमध्ये यावेळेला कोकण काबीज करायचा असं तो ठरवतो. आणि त्यासाठी शहाबुद्दीन खानाला पुण्याच्या मार्गे उत्तर कोकणामध्ये तो उतरायला सांगतो. आता शहाबुद्दीन खान मोठं सैन्य घेऊन उत्तर कोकणामध्ये पुण्याच्या बाजूने उतरत असताना शहजादा मुअज्जम याला प्रचंड मोठं सैन्य देऊन, म्हणजे किती मोठं सैन्य, 40,000चं घोडदळ, 16,000चं पायदळ, 1900 हत्ती आणि 600 उंट इतकी प्रचंड मोठी युद्ध सामग्री सोबत देऊन, अनेक नामवंत अशा प्रकारचे सेनापती सोबत देऊन औरंगजेब त्याला बेळगावच्या मार्गे दक्षिण कोकणामध्ये उतरायला सांगतो. खरं तर यावेळेला संभाजी महाराज पोर्तुगीजांच्या मोहिमेमध्ये अडकलेले होते, परंतु मुअज्जम दक्षिण कोकणात उतरतो आहे हे पाहिल्यानंतर पोर्तुगीजांची मोहीम सोडून ते परततात. आणि इथं जर आपण पाहिलं तर मुअज्जम इतकी प्रचंड सेना घेऊन कोकणात उतरतो. कोकणातील 2-3 गावं उद्ध्वस्त करण्याच्या पलीकडे तो फारसं काही करू शकत नाही. परंतु या मुअज्जमला कोकणात उतरल्यानंतर मराठ्यांनी एवढं बेजार करून टाकलं की त्याला खायला, त्याच्या सैन्याला खायला अन्नधान्य मिळेना, त्याच्या घोड्यांना खायला वैरण मिळेना, अशी सगळी परिस्थिती झाल्यानंतर औरंगजेबाने सुरतेवरून सागरी मार्गे रसद पुरवठा करण्याचा प्रयत्न केला, अन्नधान्याचा पुरवठा करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला मराठ्यांनी सागरावरून येणारी ही मदत सागरावरच लुटली आणि त्यामुळे अन्नधान्य मिळणं त्याला शक्य झालं नाही. त्यातच रोगराई पसरली आणि अशा सगळ्या परिस्थिती, एकीकडून मराठ्यांचे होणारे हल्ले, पसरलेली रोगराई, खायला अन्न मिळत नाही आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये इतक्या अडचणीत सापडलेल्या मुअज्जमला माघार घेण्याच्या खेरीज कोणताही दुसरा पर्याय त्याच्यासमोर राहिला नाही असं आपणास पाहावयास मिळतं. आता ही परिस्थिती काय झाली मुअज्जमची याचं खाफीखानाने खूप सुरेख अशा प्रकारचं वर्णन केलेलं आहे. काय म्हणतो तो? फौजेत धान्याचा दुष्काळ पडला, महागर्तता इतकी वाढली की कधी कधी 3-3, 4-4 रुपये देऊनही गव्हाचं पीठ मिळेनासं झालं. फौजेतील माणसांच्या पैकी जे मृत्यूच्या दाढेतून वाचले त्यांच्या शरीरात तर अर्धेच प्राण शिल्लक राहिल्यामुळे ते रोड व हैराण होते. प्रत्येक श्वासागणिक त्यांना असं वाटे की आपले आयुष्य वाचले तेवढीच खैर झाली. एकाही सरदाराच्या तबेल्यात स्वारी योग्य असा एकही घोडा राहिला नाही. प्रचंड मोठं सैन्य घेऊन दक्षिण कोकणामध्ये उतरलेल्या मुअज्जमची स्थिती काय होते तर घाट चढून वर घाट माथ्यावर येईपर्यंत जीवात जीव नाही. सैनिकांनाही असं वाटतं आहे वर आल्यानंतर की आपण वाचलो, हेच खूप झालं. 1/3 सैन्य, घोडे हे या मोहिमेमध्ये औरंगजेबाचे म्हणजे मोगलांचे मारले गेलेले आहेत, नष्ट झालेले आहेत. रोगराईने असेल, मराठ्यांच्या हल्ल्याने असेल, भुकेने असेल. आणि ही मोहीम जी एक अतिशय महत्वाकांक्षी अशा प्रकारची औरंगजेबाची मोहीम होती, ही महत्वाकांक्षी असणारी औरंगजेबाची मोहीम मात्र अपयशी ठरली असं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे औरंगजेब स्वराज्यामध्ये तेथील किल्ले जिंकण्यासाठी असेल, प्रदेश जिंकण्यासाठी असेल,
जे जे काही प्रयत्न करतो आहे ते प्रयत्न मात्र त्याचे यशस्वी होताना दिसत नाहीत, ते अपयशी होत आहेत. म्हणजे 35-35, 40-40 हजाराचं सैन्य, अनेक सैनिक वेगवेगळ्या भागामध्ये लुटालूट करत फिरतायत, किल्ल्यांना वेढा देत आहेत. जसं रामसेजचं एक उदाहरण आपण ऐकलं, तीच स्थिती अनेक किल्ल्यांच्या बाबतीमध्ये होती, परंतु तेथे कुठेही औरंगजेबाला यश येत नाही. स्वराज्यावर चाल करून येऊन 2-3 वर्ष उलटून गेली तरी देखील हाती काहीही लागलेलं नाही. आणि हा औरंगजेब मात्र आता त्रस्त झालेला आहे. नुसतं त्रस्त झाला असं नाही, त्याची स्थिती कशी झालेली आहे तर भ्रमिष्ठासारखी त्याची स्थिती झालेली आहे. आणि त्यामुळे तो खचलाय. आणि खचून गेलेला औरंगजेब संतापाने त्रस्त झालेला तो काय करतो की आपल्या डोक्यावरची पगडी जोराने जमिनीवर आपटतो, टाकून देतो आणि शपथ घेतो की जोपर्यंत संभाजीराजांना त्याला मारल्याखेरीज किंवा त्याला राज्यातून हाकलल्याखेरीज मी ही पगडी परत डोक्यावर घालणार नाही, अशी शपथ औरंगजेब घेतो. आपण लक्षात घेतलं पाहिजे की हिंदुस्थानचा बादशाह जो जगाचा स्वामी म्हणत असे स्वतःला, तो हिंदुस्थानचा बादशाह राजधानी सोडून प्रचंड मोठं सैन्य घेऊन, लक्षावधींचं सैन्य घेऊन, प्रचंड मोठा तोफखाना घेऊन, आपल्या लष्करातील उत्तमोत्तम अशा प्रकारचे सेनापती घेऊन, प्रचंड जडजवाहीर संपत्ती घेऊन तो स्वराज्यामध्ये येतो. परंतु त्याला यश हाती लागत नाही. आणि यश हाती न लागल्याने भ्रमिष्ठासारखी स्थिती त्याची होते. डोक्यावरचा किमांश तो आपटतो, खाली टाकून देतो आणि म्हणतो की जोपर्यंत संभाजीला मी मारत नाही किंवा स्वराज्यातून हाकलून देत नाही तोपर्यंत मी तो डोक्यावर घालणार नाही. संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंत औरंगजेब बोडक्या डोक्याने फिरलेला आहे. आणि हे जे श्रेय आहे ते संभाजीराजांच्या आणि मराठ्यांच्या पराक्रमाचं आहे. अरे बदफैली असणारा, व्यसनाधीन असणारा अशा प्रकारचा राजा एवढ्या मोठ्या सैन्याचा मुकाबला करू शकतो का? डोक्यावरचा किमांश जमिनीवर आपटायला लावू शकतो का बादशहाला? त्याच्यासमोर उभारायची ज्याची कोणाची हिंमत नाही त्याला जमिनीवर आपल्या डोक्याचं शिरस्थान टाकायला लावणारा संभाजीराजांचा सारखा पराक्रमी राजा इतिहासामध्ये आपल्या पुढे फारसा आला नाही. आणि त्यामुळे संभाजीराजांच्या व्यक्तिमत्वाच्या विषयी जे एक खरं चित्र संभाजी महाराजांचं आपल्या पुढे यायला हवं होतं ते आलं नाही, असं आपणास पाहावयास मिळतं. आणि या सगळ्या गोष्टींच्यामुळे औरंगजेबाची स्थिती अशी होते की त्याला असं वाटायला लागतं की आता मात्र आपण इथून निघून गेलं पाहिजे. मराठे केवळ शैतानच आहेत, मराठे केवळ शैतानच आहेत आणि या पिशाच्य भूमीतून आपण बाहेर पडलं पाहिजे असं त्याला वाटायला लागतं. त्याचा कोणावरच विश्वास राहत नाही. आणि कोणावरच विश्वास न राहिल्या कारणामुळे तो काय करतो तर हे सगळं सोडून आपण निघून जावं, दिल्लीला निघून जावं म्हणून तो प्रयत्न करतो. आणि दिल्लीला निघून जायचं ठरविल्यानंतर आता नुसतंच दिल्लीला निघून जाणं शक्य आहे का तर ते शक्य नाही. म्हणून एवढी मोठी काढलेली मोहीम कोणाच्या ना कोणाच्या हातामध्ये सोपविल्याखेरीज आपल्याला जाता येणार नाही. म्हणून तो काय करतो की आपल्या सरदारांना विचारतो या मोहिमेचं नेतृत्व कोणी स्वीकारायला तयार आहे. एकही सरदार त्याचा या मोहिमेचं नेतृत्व स्वीकारायला तयार होत नाही. शेवटी तो आपल्या पुत्राला विचारतो की या मोहिमेचं नेतृत्व तो स्वीकार, मी दिल्लीला निघून जातो. परंतु त्याचा पुत्र देखील, शहजादा देखील या मोहिमेचं नेतृत्व स्वीकारायला तयार होत नाही. आणि नाईलाजास्तव शेवटी हाती घेतलेली मोहीम तडीस तर नेली पाहिजे. जर ती नेली नाही आणि पराभूत होऊन कोणीही नेतृत्व स्वीकारायला तयार नाही अशा स्थितीमध्ये जर आपण दिल्लीला गेलो तर आपली नाचक्की होईल, बदनामी होईल. म्हणून थांबायचं नसताना देखील त्याच्यावर परिस्थिती अशी येते की त्याला तो लढा पुढे चालवावा लागतो.
त्याचा कोणावरच विश्वास राहिलेला नाही. आपल्याला माहित आहे दिलेर खान हा औरंगजेबाचा अतिशय आवडता अशा प्रकारचा प्रिय सरदार आहे. कारण त्याने ज्या वेळेला सिंहासन प्राप्त करण्यासाठी आपल्या भावंडांच्या बरोबर युद्ध सुरू केलेलं होतं, त्यावेळेला त्याच्या भावाची बाजू सोडून औरंगजेबाची बाजू त्याने घेतली. म्हणून औरंगजेब राजा होऊ शकलेला होता, बादशहा होऊ शकलेला होता. इतकंच नाही तर मिर्झा राजा जयसिंगासारख्या अत्यंत स्वामिनिष्ठ सेवकावर सुद्धा त्याचा विश्वास नव्हता. म्हणून त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी आपल्या खास मर्जीतील दिलेर खान या सरदाराला त्याने पाठवलेलं होतं मिर्झा राजाच्या सोबत. परंतु या दिलेर खानावरचा सुद्धा त्याचा विश्वास उठतो. दिलेर खानाला त्यांनी बोलवल्यानंतर दिलेर खान वेळेवर येत नाही, यायला थोडासा विलंब होतो. तेव्हा या दिलेर खानाला तो सुनावतो, वेडवाकडं बोलतो. तेव्हा हा दिलेर खान एक अतिशय मातब्बर अशा प्रकारचा सरदार विष खाऊन आत्महत्या करतो. हे संभाजी महाराजांच्या पराक्रमाचा फळ आहे. संभाजी महाराजांनी केलेल्या पराक्रमामुळे औरंगजेबावर आणि त्याच्या सरदारावर आलेली ही अशी परिस्थिती आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून शंभूराजांचा हा जो काही पराक्रम आहे तो आपण लक्षात घेऊन त्यांच्या व्यक्तिमत्वाचं योग्य मूल्यमापन करणं अत्यंत आवश्यक आहे. संभाजी महाराजांच्या चरित्रातील आणखी एक अतिशय मोठी अशा प्रकारची गोष्ट म्हणजे पोर्तुगीजांच्या बरोबरचा त्यांचा संघर्ष. मी मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे की पोर्तुगीजांनी औरंगजेबाच्या सैन्याला आपल्या प्रदेशातून स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी वाट दिलेली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या संभाजीराजांनी चौल आणि ठाणे या पोर्तुगीजांच्या 2 प्रदेशांवर हल्ले चढविले. चौलची परिस्थिती तर अतिशय वाईट अशा प्रकारची झालेली होती. म्हणजे चौलमध्ये मराठ्यांच्या विरुद्ध लढायला सैनिक राहिले नाहीत, तेव्हा पोर्तुगीजांनी चौलमधल्या भिकाऱ्यांना सैनिक म्हणून उभं करून लढायला लावलेलं होतं. इतकी प्रचंड दहशत चौलच्या पोर्तुगीजांवर, ठाण्याच्या पोर्तुगीजांवर मराठ्यांनी निर्माण केलेली होती. आणि तसं केल्यानंतर त्याबद्दल मराठ्यांना धडा शिकवायचा म्हणून पोर्तुगीज जो व्हाईसरॉय होता कोंदिदो अल्व्हर नावाचा, हा कोंदिदो अल्व्हर काय करतो तर मराठ्यांच्या फोंड्याच्या किल्ल्याला वेढा देतो. म्हणजे तुम्ही आमच्या चौलच्या किल्ल्याला वेढा दिला काय, तुम्ही आमच्या ठाण्यावर आक्रमण केलं काय, ठीक आहे, तर मग आम्ही तुमचा फोंडा किल्ला जिंकून घेऊ. तो फोंड्याला येत असताना देखील जवळजवळ गोरे काळे असे म्हणजे स्थानिक शिपाई, गोरे शिपाई असं मिळून जवळजवळ 3,500 ते 3,700च्या आसपास सैन्य घेऊन 6 मोठ्या तोफा घेऊन हा कोंदिदो अल्व्हर हा फोंड्याच्या किल्ल्याला वेढा देतो. फोंड्याच्या किल्ल्यावर तोफांचा मारा करतो. फोंड्याचे बुरुज ढासळायला लागतात आणि फोंड्याचा किल्ला आता पोर्तुगीजांच्या स्वाधीन होतो की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होते. अशा वेळेला कोकणामध्ये असणारे संभाजी महाराज फोंड्यावर चाल करून जातात. फोंड्याला किल्ल्याला वेढा देऊन बसलेले हे जे काही पोर्तुगीज आहेत त्या पोर्तुगीजांवर ते आक्रमण करतात. 700 सैनिकांच्या सहाय्याने, जवळजवळ 700-800 सैनिकांच्या सहाय्याने 600 सैनिक ते किल्ल्यामध्ये घुसवतात. आणि असं सगळं झाल्यानंतर या व्हॉइसरॉयच्या लक्षात येते की किल्ल्यामध्ये मराठ्यांनी सैन्य घुसवलेलं आहे, पिछाडीला मराठ्यांचं सैन्य आहे. आता दोन्ही बाजूनी जर मराठ्यांनी आपल्यावर हल्ला केला तर आपण कोंडीत सापडू आणि खूप मोठ्या संकटाला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे. आणि मग तो काय करतो, दुर्भाट बंदर जिथून तो फोंड्याला आलेला होता त्या दिशेने हे सगळे पोर्तुगीज व्हॉइसरॉयसह धावायला लागतात. कारण तिथे असणाऱ्या नौकांच्या सहाय्याने गोव्याला जाण्यासाठी म्हणून त्यांचा मराठे पाठलाग करायला लागतात. येसाजी कंकाने मोठा पराक्रम या फोंड्याच्या संघर्षाच्या वेळेला, वेढ्याच्या वेळेला गाजविलेला आहे. आणि मराठे पाठलाग करत असताना इथे व्हॉइसरॉय जखमी झालेला आहे. आणि जखमी झालेला व्हॉइसरॉय ज्या वेळेला गोव्याला परत जातो तेव्हा जेसुइटांच्या मठामध्ये जाऊन त्याचे दरवाजे बंद करून तो 2-3 दिवस आतच बसून राहतो. तो बाहेर येत नाही, कोणाशी बोलत नाही. त्याला असं वाटतं की फोंड्याच्या या संघर्षानंतर संभाजी महाराज स्वराज्यामध्ये परत जातील, परंतु तसं होत नाही. संभाजी महाराजांनी गोव्यावर आक्रमण करायचं ठरवलं. जुवे या बेटावर त्यांनी आक्रमण केलं. जुवेचा किल्ला त्यांनी जिंकून घेतला आणि मराठ्यांनी जुवे किल्ला जिंकून घेतलेला आहे पाहिल्यानंतर आता ते गोव्यावर आक्रमण करण्याच्या पूर्वीच आपण जुवेवर आक्रमण करून मराठ्यांवर हल्ला चढवावा म्हणून कोंदिदो अल्व्हर काय करतो, व्हॉइसरॉय
सगळे पोर्तुगीज सैन्य एकत्रित करतो आणि एकत्रित करून जुवेद बेटातील मराठ्यांवर आक्रमण करतो. मराठे काय करतात, त्याला आतपर्यंत येऊ देतात. आतपर्यंत येईपर्यंत पोर्तुगीजांवर हल्ला ते करत नाहीत आणि एकदा ते आत आले की मग मात्र त्याच्यावर जोरदार अशा प्रकारचा हल्ला पोर्तुगीज सैन्यावर मराठे चढवतात. हल्ला इतका जोरदार असतो की पोर्तुगीजांना पळताभुई थोडी होऊन जाते आणि हे सगळे पळायला लागलेले आहेत. मराठे त्यांचा पाठलाग करतायत आणि हे सगळं चालू असताना ज्या वेळेला त्या खाडीमध्ये उतरून पोर्तुगीज व्हॉइसराय जखमी झालेला आहे, तो निघालेला आहे. तर या व्हॉइसरायचा पाठलाग करत असताना आपला घोडा खाडीतील पाण्यामध्ये संभाजी महाराज घालतात. खंडो बल्लाळांनी वेळीच उडी मारून पहुणीला लागलेल्या घोड्याला जर अडवलं नसतं, ओढून बाहेर काढलं नसतं तर जिकिरीचा प्रसंग तेथे उद्भवला असता. म्हणजे अतिशय युद्धामध्ये तल्लीन होऊन म्हणा किंवा एकदा का या सगळ्या सैनिकांच्या आक्रमण हेच संरक्षणाचं माध्यम आहे हे समजणारे संभाजी महाराज हे पोर्तुगीजांवर तुटून पडताना या पद्धतीने तुटून पडतात आणि मग स्थिती अशी होते, तो कसा कसा जातो. त्याच वेळेला भरती येऊन खाडीतील पाणी वाढतं आणि वर जे काही पाणी पोर्तुगीजांनी अडवून ठेवलेलं असतं त्याचे सगळे जे काही बांध असतात, बांध पोर्तुगीज फोडून काढतात आणि त्यामुळे मांडवी नदीला पूर येतो आणि या सगळ्या परिस्थितीमुळे गोव्यावर हल्ला करण्याचा जो काही बेत असतो तो बेत रहित होतो असं दिसून येतं. परंतु त्यापूर्वी हा जो पोर्तुगीज व्हाईसराय गोव्यामध्ये गेलेला आहे त्याला आता लक्षात येतं की आता संभाजीराजांपासून आपल्याला कोण वाचवू शकणार आणि मग तो काय करतो, तर तो तिथून जातो ते सरळ सेंट स्टीफन किंवा सेंट झेवियर जे आहे, जे ओल्ड चर्च आपण गोव्याला गेलेला असाल तर आपल्याला माहित आहे. सेंट झेवियर हे जे काही त्यांचा जो संत होऊन गेलेला आहे त्याचे आजही आपल्याला ममी म्हणजे मृतदेह तिथे जो सुरक्षित करून ठेवलेला आहे तो पाहायला मिळतो. या सेंट झेवियरच्या पायथ्याशी जाऊन बसतो. आपला जो काही राजदंड आहे त्याच्या पायाशी ठेवतो, राजचिन्ह त्याच्या पायाशी ठेवतो आणि सेंट झेवियरची करुणा भाकतो की आता संभाजीपासून आम्हाला कोणीही वाचवू शकत नाही, तर आता कृपा करून आपणच आलेलं हे जे काही संकट आहे हे संकट निवारण करावं अशी करुणा भागतो. आणि त्याच वेळी मराठ्यांच्या दुर्दैवाने आणि पोर्तुगीजांच्या सुदैवाने खाडीस आलेली भरती, नदीस जो पूर आलेला होता म्हणजे पाणी वाढलेलं होतं नदीस, त्यांनी जे पाणी वरून बांध फोडल्यामुळे आल्यामुळे या सगळ्या कारणामुळे पोर्तुगीज हे बचावतात. त्याला दुसरं आणखी एक महत्वाचं कारण असतं ते म्हणजे शहजादा मुअज्जमने काढलेली जी काही मोहीम होती दक्षिणची कोकणाची, त्या मोहिमेमुळे देखील संभाजीराजांना आता माघार घेणं, कारण पोर्तुगीजांना जिंकण्यापेक्षा स्वराज्य वाचविणं हे अधिक महत्वाचं होतं. म्हणून पोर्तुगीजांविरुद्धची मोहीम संभाजीराजे थांबवतात आणि परततात. परंतु या गोष्टीने पोर्तुगीजांच्या मनात अशी काही भीती, अशी काही धडकी भरली की त्यांनी पुन्हा मराठ्यांच्या वाटेला, संभाजीराजांच्या वाटेला जाण्याचा कधीच प्रयत्न केला नाही. त्यांनी गोव्याची असणारी आपली जी काही राजधानी होती ती गोव्याची राजधानी हलविली आणि मुरगावला नेली. म्हणजे गोव्यात असणारी राजधानी सुरक्षित नाही. मराठ्यांनी पुन्हा एखाद्या वेळेला जर असाच हल्ला चढवला तर पोर्तुगीजांचं राज्यच नष्ट होऊ शकतं. म्हणून गोव्याची राजधानी हलवून त्यांनी मुरगावला नेली आणि त्यानंतर मराठ्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, मित्रत्वाचे संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला. शिवाजी महाराजांना देखील कधीच पोर्तुगीजांनी स्वतंत्र राज्यकर्त्याचा दर्जा दिलेला नव्हता, परंतु त्यांनी संभाजीराजांना मात्र स्वतंत्र आणि सार्वभौम राज्यकर्त्याचा दर्जा दिला, छत्रपती म्हणून मान दिला आणि संभाजीराजांचा जो काही राजदूत पोर्तुगीजांच्या दरबारी जात असे त्याला खूप मोठ्या प्रमाणावर मान सन्मान आणि एका राजदूताचा असणारा सन्मान हा त्याला मिळालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे हे संभाजी महाराजांचं प्रचंड मोठं यश आहे आणि हे यश आपल्या पुढे फारसं आलं नाही. पोर्तुगीजांच्या विरुद्ध जर तो क्षण एखादा दुसरा दिवस जर गेला असता, जर खाडीला भरती आली नसती तर पोर्तुगीज हे नामशेष झाले असते आणि स्वातंत्र्यानंतर
गोवा स्वतंत्र करण्यासाठी, दीव दमण वगैरे हा जो काही पोर्तुगीजांचा भाग होता तो स्वतंत्र करण्यासाठी जो काही लढा मराठ्यांना आपल्या भारतीयांना द्यावा लागला, तो लढा देण्याची वेळ भारतीयांवर आली नसती. परंतु इतिहासामध्ये किंतु परंतुला अर्थ नसतो. असं झालं असतं तर, त्याला तसं झालं असतं तर, याला काही अर्थ असत नाही. आणि म्हणून संभाजी महाराजांनी पोर्तुगीजांच्या विरुद्ध हा जो काही पराक्रम दाखविलेला आहे, म्हणजे हे सगळं करत असताना मोगलांच्या विरुद्ध सुरू असलेला संघर्ष सुरूच आहे, तो काही थांबलेला नाही. म्हणजे मोगलांच्या प्रचंड मोठ्या सैन्याच्या विरुद्ध चालू असलेला संघर्ष, आणि तो चालू असताना पोर्तुगीजांच्या विरुद्ध संभाजी महाराजांनी गाजविलेला हा जो काही पराक्रम आहे, तो त्यांच्या अद्वितीय युद्ध कौशल्याचा नमुना आहे असं मला वाटतं. आता मराठ्यांना एक फार मोठ्या प्रमाणावर सातत्याने ज्याच्याशी संघर्ष करावा लागला, तो म्हणजे कोकण किनारपट्टीवरील सिद्धी-बरोबर. आणि हा सिद्धी संभाजी महाराजांच्या काळात असेल, शिवाजी महाराजांच्या काळात असेल, किंवा त्यानंतरही असेल, खूप मोठ्या प्रमाणावर मराठ्यांना सातत्याने त्रास देत राहिलेला आपल्याला दिसून येतो. या सिद्धीच्या विरोधामध्ये कोंडाजी फर्जंद या आपल्या सरदाराला संभाजी महाराजांनी किल्ल्यामध्ये पाठवलेलं होतं, जंजिऱ्यामध्ये पाठवलेलं होतं. आणि हे पाठवताना कोंडाजी आणि संभाजी महाराज यांच्यामध्ये बितुष्ट आलेलं आहे, भांडण झालेलं आहे, आणि तो त्यामुळे संभाजी महाराजांना सोडून गेलेला आहे वगैरे दाखवून त्याला सिद्धीच्या जंजिऱ्यामध्ये प्रवेश त्यांनी मिळवून दिला होता. त्यानंतर आपली काही माणसं जंजिऱ्यामध्ये किल्ल्यामध्ये पाठवलेली होती. आणि एकूणच अचानक एक दिवस ठरवून जंजिऱ्यावर आक्रमण करून हा जंजिरा जिंकून घेण्याची एक मोठी योजना त्यांनी आखलेली होती. परंतु हा कट उघडकीस आला. कोंडाजी फर्जंद हे त्याच्यामध्ये कामी येतात, आपल्याला माहिती आहे. तर हा कट जो आहे, हा कट उघडकीस आल्या कारणामुळे जंजिरा ताब्यात येता राहिला. परंतु त्याच वेळेला जंजिऱ्यावर आक्रमण करून जंजिरा जिंकून घेण्याचा प्रयत्न संभाजी महाराजांनी केलेला होता. आणि एक अचाट साहस या बाबतीमध्ये संभाजी महाराजांनी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे भराव टाकून, खाडी भरून काढून जंजिऱ्यापर्यंत पायी जाण्यासाठी पूल किंवा एक मार्ग हा तयार करण्याचा प्रयत्न संभाजीराजांनी केला होता. लाकूड, माती वगैरे या सगळ्या गोष्टींचा वापर करून, भराव टाकून खाडीमधूनच जंजिऱ्यापर्यंत जाण्याचा एक मार्ग, पायमार्ग किंवा पायवाट तयार करण्याचा प्रयत्न संभाजीराजांनी केलेला होता. परंतु दुर्दैवाने याही वेळेला स्थिती अशी होती की सिद्धी आता जेरीस आलेला आहे, तो शरण येईल काही दिवसामध्ये, अशी परिस्थिती असतानाच औरंगजेबाचं आक्रमण होतं. आणि औरंगजेबाचं आक्रमण होऊन औरंगजेबाने कोकणामध्ये एक मोठी मोहीम पाठविली. आणि या सगळ्याचा परिणाम म्हणून सिद्ध्यावरची मोहीम संभाजीराजांना अर्धवट सोडावी लागली. आणि हे दुखणं तसंच पुढं राहिलं असं आपणास पाहायला मिळतं. दुसरा आणखी एक भाग, तो म्हणजे इंग्रजांच्या बाबतीमध्ये संभाजी महाराजांनी स्वीकारलेलं धोरण. आता खरं तर इंग्रज हे अतिशय धूर्त, हट्टी अशा प्रकारची ही जमात शिवाजी महाराजांनी ओळखली होती. आणि म्हणून ज्यावेळेला राजापूरला इंग्रजांना जागा द्यायचा प्रश्न निर्माण झालेला होता, त्यावेळेला शिवाजी महाराजांनी आपल्या अधिकाऱ्यांना सांगितलेलं होतं की सागर किनारी त्यांना जागा देऊ नका, गावाच्या जवळ जागा देऊ नका, जागा अशी द्या जी सहजी जिंकता येईल, कारण ही अत्यंत धूर्त आणि हट्टी अशा प्रकारची जमात आहे, एकदा घेतलेली जागा सोडणार नाही. संभाजी महाराजांनी मात्र औरंगजेबाच्या बरोबर, इंग्रजांच्या बरोबर जो संबंध ठेवला, इंग्रजांनी संभाजी महाराजांच्या बरोबर संबंध ठेवत असताना पोर्तुगीजांचे झालेले हाल पाहिलेले होते. त्यामुळे मोगलांनी कितीही सांगितलं तरी लगेच मोगलांच्या वतीने संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये ते उतरले नाहीत. संभाजी महाराजांनी ताकीद दिली इंग्रजांना की पावसाळ्याच्या काळामध्ये सिद्ध्यांची जी काही जहाजं आहेत, आरमार जे आहे, ते तुमच्या मुंबईच्या आश्रयाला, बंदरामध्ये आश्रयाला येतात. जर तुम्ही सिद्ध्यांना आश्रय दिलात तर मात्र आम्ही मुंबईवर आक्रमण करू. इंग्रजांनी ओळखलं की संभाजी महाराजांच्या विरोधामध्ये जाण्यात काही अर्थ नाही. त्यातही मोगलांना कोणत्याही प्रकारचं यश आलेलं नाही हे त्यांनी डोळ्याने प्रत्यक्ष पाहिलेलं होतं. आणि म्हणून सिद्ध्यांना इंग्रजांनी पावसाळ्यात द्यावयाचा, त्यांच्या आरमाराला, गलबतांना द्यावयाचा जो काही आश्रय होता तो बंद करून टाकला. इतकी दहशत इंग्रजांच्यावर देखील संभाजी महाराजांनी निर्माण केलेली होती हे आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून यावरून एकाच वेळेला इंग्रजांच्या बरोबरचा संबंध असेल, सिद्ध्याबरोबरचा संघर्ष असेल,
पोर्तुगीजांबरोबरचा संघर्ष असेल, आप्तस्वकीयांच्या बरोबर चाललेला संघर्ष असेल, मोगलांच्या बरोबर चाललेला संघर्ष असेल. आणि या संघर्षामध्ये नंतरच्या कालखंडामध्ये तर आपण पाहतो की आदिलशाही आणि कुतुबशाही या दोन सत्तांच्या विरोधामध्ये मोगलांनी जो काही संघर्ष आरंभला त्यावेळेला या दोन्ही सत्तांचा आश्रयदाता व्हावा अशा पद्धतीने संभाजीराजांनी आदिलशाहीला सहाय्य केलेलं आहे, कुतुबशाहीला सहाय्य केलेलं आहे. आणि आदिलशाही व कुतुबशाहीला सहाय्य करून मोगलांविरुद्धच्या संघर्षामध्ये त्यांना वाचविण्यासाठी प्रयत्न केलेले आपल्याला दिसून येतात. हे सगळं संघर्ष होत असताना कर्नाटकामध्ये आपलं राज्य दुप्पटीने संभाजीराजांनी वाढवलेलं आहे. आणि हे राज्य दुपटीने वाढवत असताना 1682 मध्ये आणि 1686 मध्ये असं 2 वेळेला संभाजीराजांनी मोहिमा काढल्या. आणि 2 वेळेला मोहिमा काढून त्यांनी म्हैसूरच्या चिक्कदेवरायाचा मोठा पराभव केला. 1886च्या दरम्यान श्रीरंगपट्टणच्या लढाईत त्याचा मोठा पराभव केला. परंतु दुर्दैवाने मोगलांनी आदिलशाही कुतुबशाही जिंकून पुन्हा स्वराज्यावर आक्रमण करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्यामुळे त्यांना ही मोहीम अर्धवट सोडावी लागली. अन्यथा त्यांनी याच काळामध्ये म्हैसूरवर विजय देखील प्राप्त केला असता आणि म्हैसूरचं राज्य देखील कर्नाटकातील आपल्या राज्याला सामील केलं असतं असं आपल्याला दिसून येतं. आणि हे सगळं आपण पाहिलं तर एकाच वेळेला कर्नाटकामध्ये संघर्ष सुरू आहे, कर्नाटकामध्ये राज्यवृद्धी सुरू आहे. आपलं सैन्य जवळजवळ 2.5 पट संभाजीराजांनी वाढविलेलं आहे. आणि हे सगळं बघितल्यानंतर संभाजी महाराजांनी हा संघर्ष हा अतिशय ताकदीने पेललेला आहे. कोठेही उणीव नाही, कोठेही न्यूनत्व नाही. आणि मोठमोठ्या सरदारांना पाणी पाजण्याचं काम संभाजी महाराजांनी केलेलं आपल्याला इथं पाहायला मिळतं. आणि म्हणून संभाजीराजे हे किती त्रासदायक होते हे सांगत असताना संभाजी महाराजांच्या बद्दल हा संघर्ष किती मोठ्या प्रमाणावर होता हे खाफी खान त्याचा उल्लेख करतो. आणि त्याचा उल्लेख करत असताना खाफी खान असं म्हणतो की मोगली मुलकावर हल्ले करण्याचे काम शिवाजीने म्हणजे मोगली मुलकावर हल्ले करण्याच्या कामी शिवाजीने कधी कमतरता दाखवली नाही. म्हणजे शिवाजी महाराजांनी मोगली मुलकावर अनेकदा हल्ले चढविले, त्यांनी कधीही पण खासा औरंगजेब चाल करून येईल म्हणजे औरंगजेब स्वराज्यावर आक्रमण करेल ही भीती त्यांच्या मनामध्ये होती. आणि म्हणून बुऱ्हाणपूर व औरंगाबाद या शहरावर शिवाजीने कधीही हल्ले केले नाहीत. कारण शिवाजीच्या मनामध्ये औरंगजेब स्वतः चाल करून येईल याची भीती होती. आणि म्हणून शिवाजीने कधीही बुऱ्हाणपूरवर औरंगाबादावर आक्रमण केलं नाही असं खाफी खान म्हणतो. परंतु त्याच वेळेला तो हे पुढं असं म्हणतो की या उलट बादशहाच्या कोपाचा विचार, त्याच्या कुठल्याही प्रकारच्या गोष्टींचा विचार, तो क्रुद्ध होईल, तो रागाला येईल वगैरे वगैरे अशा कुठल्याच गोष्टीचा विचार संभाजीराजांनी केला नाही. बादशहाच्या कोपाचा कोणताच विचार न करता संभाजीराजांनी मात्र या शहरांवर चौफेर हल्ले चढविले. म्हणजे शिवाजी महाराजांनी देखील ज्या किल्ल्यांवर ज्या शहरांवर नगरांवर हल्ले चढवलेले नव्हते त्या नगरांवर देखील संभाजीराजांनी हल्ले चढविले. आणि हे हल्ले चढवत असताना बादशहाच्या कुठल्याही गोष्टीची, त्याच्या क्रुद्ध होण्याची, संतापाची काळजी त्यांनी केली नाही किंवा तो ससैन्य चाल करून येईल याची भीती त्यांनी बाळगली नाही असं खाफी खान म्हणतो. आणि त्याही पुढे जाऊन तो असं म्हणतो, आता तो खाफी खान औरंगजेबाचा म्हणजे मोगलांचा इतिहासकार आणि त्या कारणामुळे तो जागोजागी मराठ्यांना शिवाजी महाराज असतील, संभाजी महाराज असतील यांना शिव्यांची लाखोली वाहतो. तो शिव्या देतोय, वाईट बोलतोय. परंतु त्याचं ते क्रुद्ध होणं, संतप्त होणं हे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या पराक्रमाचं प्रतीक आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तो काय म्हणतो, दुष्ट संभाजी हा धामधूम आणि उच्छाद करण्यात नरकवासी शिवाजीपेक्षा 10 पटीने अधिक तापदायक ठरला. तो स्वतःला सवाई शिवाजी म्हणून घेत असे. धामधुमीच्या बाबतीत दुष्ट बापापेक्षाही अधिक
असा संभाजीचा दुर्लौकिक झाला होता. कसे होते संभाजी महाराज? तर संभाजी महाराज हे शिवाजी महाराजांपेक्षा 10 पट तापदायक होते. शत्रूसाठी 10 पट तापदायक असणारा असा पुत्र शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला होता. स्वराज्याचे दुसरे छत्रपती हे पहिल्या छत्रपतींपेक्षा देखील 10 पट तापदायक हे शत्रूंना वाटावेत इतकं मोठं कार्य, इतका मोठा पराक्रम हा इथे संभाजी महाराजांनी गाजवलेला होता असं आपणास पाहावयास मिळतं. आता हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की मराठ्यांच्या विरुद्ध कुठलंच यश मिळत नाही, मराठ्यांविरुद्ध आपण यशस्वी होत नाही. त्यामुळे एक प्रकारचं नैराश्य आपल्या सैन्यामध्ये आलेलं आहे. हे पाहिल्यानंतर औरंगजेबाने मराठ्यांच्या बरोबरचा लढा हा दुय्यम ठरवून, म्हणजे काही सेनापतींना मराठ्यांच्या विरुद्ध लढायला सांगितलं आणि त्या सेनापतींना मराठ्यांच्या विरुद्ध लढायला सांगून आपण आपला मोर्चा मात्र त्याने विजापूरच्या आदिलशाहीकडे वळवला. खरं तर आदिलशाही ही देखील इस्लामी सत्ताच होती, कुतुबशाही ही देखील इस्लामी सत्ताच होती. आणि मग त्याने आदिलशाहीवर आक्रमण केलं. आदिलशाहीवर आक्रमण करून 3 महिन्यामध्ये आदिलशाही जिंकून घेतली. विचार करा, सैन्याच्या बाबतीमध्ये, लष्करी ताकदीच्या बाबतीमध्ये, भूप्रदेशाच्या बाबतीमध्ये, सामर्थ्याच्या बाबतीमध्ये आदिलशाही ही मराठी राज्यापेक्षा अधिक होती. आणि असं असताना देखील आदिलशाही केवळ 3 महिन्यामध्ये औरंगजेबाने जिंकून घेतलेली आहे. आणि इकडे 5 वर्षे लढतोय, काहीच हातामध्ये नाही. आदिलशाही जिंकून घेतल्यानंतर त्याने कुतुबशाहीवर आक्रमण केलं आणि कुतुबशाही देखील जिंकून घेतली. म्हणजे ही 2 दक्षिणेतील मोठी राज्य पत्त्याचा बंगला कोसळावा त्याप्रमाणे मोगली राज्याच्या समोर कोसळली, परंतु मराठी राज्य मात्र कोसळलं नाही. त्याचं सगळ्यात मोठं कारण संभाजी महाराजांचा पराक्रम आणि त्यांच्या पराक्रमाला येथील मराठी सैनिकांनी, 18 पगड जाती जमातीतील सगळ्या मराठी सैनिकांनी जी दिलेली खंबीर अशा प्रकारची साथ होती. त्यांच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं जे काही स्वराज्य प्रेम होतं आणि आपल्या स्वराज्यासाठी प्रसंगी देह त्यागण्याची जी उर्मी, जी प्रेरणा त्यांना शिवाजी महाराजांनी दिलेली होती, त्या प्रेरणेच्या कारणामुळे संभाजी महाराजांनी या मोगलांच्या प्रचंड शक्तीला, सामर्थ्याला मोठ्या प्रमाणावर तोंड दिलं आणि त्याला यश हाती लागू दिलं नाही. युद्धाच्या क्षेत्रामध्ये रणधुरंदर असणारे संभाजी महाराज, त्यांनी युद्धाच्या रणमैदानावर गाजविलेला पराक्रम हा अलौकिक अशा प्रकारचाच आहे. किंबहुना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पेक्षा काखणभर सरस अशा प्रकारचं हे कार्य होतं असं मानलं जातं. आणि असं असताना मग इतकं युद्ध चालू आहे, सगळीकडे मोगली सैन्य पसरलेलं आहे, 5 वर्ष झालं लढतायत, 6-7 वर्ष झालं लढतायत. मग राज्याची परिस्थिती कशा प्रकारची असेल, स्वराज्याची स्थिती कशा प्रकारची असेल? एक राजा म्हणून, एक प्रशासक म्हणून संभाजी महाराजांनी काय काम केलं की नाही, का रात्रंदिवस लढतच राहिले ते? शिवाजी महाराजांनी घालून दिलेली सगळी तत्व संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीमध्ये तंतोतंत पाळली आणि त्यांनी घालून दिलेल्या राज्यकारभाराची घडी बिलकुल विस्कटू दिली नाही. महसूल व्यवस्थेची, कृषी व्यवस्थेची घडी, लष्करी व्यवस्थेची घडी त्यांनी बिलकुल विस्कटू दिली नाही असं आपल्याला पाहायला मिळतं. आणि म्हणून एक प्रशासक म्हणून देखील त्यांनी त्यांनी जे काही योगदान दिलेलं आहे ते अत्यंत अमूल्य अशा प्रकारचं, अत्यंत महत्त्वपूर्ण अशा प्रकारचं होतं. काही मोजक्या गोष्टींचा उल्लेख मी तर करणं उचित समजतो. जे काही बाटलेले लोक होते, म्हणजे ज्यांचं बळजबरीने धर्मांतर करण्यात आलेलं होतं, अशा ज्या काही हिंदूंना बळजबरीने मुसलमान बनवण्यात आलेलं होतं, त्यांना पुन्हा हिंदू धर्मामध्ये घेण्याचं काम हे अतिशय क्रांतिकारी अशा प्रकारचं काम जे शिवरायांनी सुरू केलं होतं ते शंभूरायांनी पुढं वाढविलं. शंभूराजांनी हर्सुलचा गंगाधर कुलकर्णी हा जबरदस्तीने, बळजबरी ज्याला बाटविण्यात आलेलं होतं, त्याला पुन्हा शुद्ध करून हिंदू धर्मामध्ये घेतलेला आहे. आणि इतकंच नाही, असं बाटलेल्या व्यक्तींना स्वधर्मामध्ये परत ज्यांना यायचं आहे त्यांना स्वधर्मात परत येण्याकरिता म्हणजे स्वतंत्र विभाग त्यांनी सुरू करून
धर्मांतरित झालेल्यांना पुन्हा स्वधर्मात घेण्याचं काम केलेलं आहे, जे काम 19व्या शतकामध्ये सुद्धा अतिशय कठीण अशा प्रकारचं होतं. चातुर्वर्णी व्यवस्थेची प्रचंड ज्या व्यवस्थेचा पगडा या भारतीय समाजावर होता, आणि ही गोष्ट जी धर्माने अतिशय चुकीची आणि अशी लेखलेली की जी शक्यच नाही, अशाही काळामध्ये संभाजी राजांनी धर्मांतरित झालेल्यांना पुन्हा स्वधर्मात घेण्याचं काम केलेलं आपणास पाहावयास मिळतं. दुसरी आणखी एक महत्वाची गोष्ट संभाजीराजांनी केली म्हणजे खरं तर शिवाजी महाराजांच्या कालखंडामध्ये देखील गुलाम म्हणून लोकांना विकण्याची प्रथा होती. शिवाजी महाराजांनी लोकांना गुलाम म्हणून विकलं जाऊ नये यासाठी म्हणून हा जो काही व्यवहार व्हायचा याच्यावर प्रचंड मोठा कर लादला, की ज्यामुळे लोकांना गुलाम म्हणून घेतलं, खरेदी विक्री त्यांची होऊ नये म्हणून त्यांनी प्रयत्न केले. परंतु संभाजी महाराजांनी मात्र गुलामगिरीची ही जी काही प्रथा होती, ही गुलामगिरीची प्रथा पूर्णतः बंद केली. इंग्रजांना लिहिलेल्या पत्रामध्ये संभाजी महाराज असं लिहितात की तुम्हाला आमच्या राज्यामधून गुलाम बनविण्यासाठी स्त्री अथवा पुरुष विकत घेता येणार नाहीत. म्हणजे गुलामीसाठी व्यक्तीची खरेदी विक्री माझ्या राज्यामध्ये चालणार नाही, आणि जर कोण तसं करण्याचा प्रयत्न केला तर त्याला कठोर स्वरूपाचं शासन केलं जाईल, हे ते सांगतात. आणि ते इंग्रजांना पत्र लिहून त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून आपल्या राज्यामध्ये गुलामगिरीची प्रथा बंद करणारा अशा प्रकारचा हा राजा होता. दुसरं, औरंगजेब आलेला आहे, प्रचंड मोठं सैन्य घेऊन आलेला आहे, आणि त्यामुळे सातत्याने स्वराज्यातील वेगवेगळ्या गावांवर हल्ले होत आहेत, आक्रमण होत आहेत, जाळपोळ होते आहे, घरं लुटली जात आहेत, शेती लुटली जाते आहे, शेतीमध्ये घोडी घातली जात आहेत, पिकं उद्ध्वस्त केली जात आहेत. असं सगळं ज्या काळामध्ये चालू होतं त्या काळामध्ये आपल्या राज्यातील रयतेला कोणत्याही प्रकारची तोशीष लागता कामा नये. या संघर्षामुळे त्यांचं दैनंदिन जीवन जे आहे ते कुठल्याही प्रकारे बाधित होता कामा नये, म्हणून ज्यांच्या शेतातील पिकं ही उद्ध्वस्त केली गेलेली आहेत, ज्यांच्या घरांना आगी लावल्यामुळे त्यांचं घर नष्ट झालेलं आहे, अशा व्यक्तींना नुकसान भरपाई देण्यासाठी स्वतंत्र विभाग आपल्या राज्यामध्ये संभाजी महाराजांनी सुरू केलेला होता. म्हणजे हे राज्य हे रयतेचं राज्य आहे, रयतेच्या कल्याणाकरिता राबविलं जाणारं हे राज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा, हे जे काही शिवाजी महाराजांचं ब्रीद होतं. आणि स्वराज्य हे सुराज्य झालं पाहिजे, जनतेचं कल्याण आपल्या राज्यातील रयतेतील शेवटच्या व्यक्तीपर्यंत हे पोहोचलं पाहिजे, त्याच्या कल्याणाकरता आपण हे काम केलं पाहिजे, ही जी काही भूमिका शिवाजी महाराजांची होती तीच भूमिका घेऊन संभाजीराजांनी आपल्या राज्याचा कारभार हा केलेला आपणास पाहावयास मिळतो. डिचोली असेल, कुडाळ असेल, या ठिकाणी दारुगोळा तयार करण्याचे कारखाने, म्हणजे एवढ्या संघर्षाच्या काळात सुद्धा दारुगोळा तयार करण्याचे कारखाने हे संभाजी महाराजांनी तयार केलेले होते असं आपल्याला दिसून येतं, चालू केलेले होते. याशिवाय जेवढे म्हणून मराठ्यांच्या ताब्यामध्ये किल्ले होते त्या सर्व किल्ल्यांवर ज्या वेळेला संभाजी महाराज संगमेश्वरी पकडले गेले त्यावेळची स्वराज्याची स्थिती काय आहे, तर सर्व किल्ल्यांवर आवश्यक इतका पुरेसा दारुगोळा अन्नधान्य आहे. म्हणजे कोणत्याही किल्ल्यावर अन्नधान्याचा तुटवडा नाही, पुरेसं अन्नधान्य, पुरेसा दारुगोळा हा त्या प्रत्येक किल्ल्यावर ठेवलेला आहे. इतकंच नाही तर सैन्य 2.5 पटीने वाढलेलं आहे, कर्नाटकातील राज्य दुपटीने वाढलेला आहे. इतकंच नाही तर त्याचबरोबर खजिना हा एवढ्या मोठ्या संघर्षानंतर देखील रिता झालेला नाही, तर खजिना भरलेला आहे. हे सगळं जर आपण बघितलं तर संभाजी महाराजांच्या कार्यक्षमतेची, त्यांच्या ठिकाणी असलेल्या राजा म्हणून, एक प्रशासक म्हणून, एक सेनापती म्हणून असलेल्या गुणवैशिष्ट्यांची जाणीव ही आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून संभाजी महाराजांच्या या गोष्टींकडे देखील आपण लक्ष देणं, या त्यांच्या कार्याकडे देखील लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आता हे सगळं होत असताना देखील अत्यंत निष्पक्ष अशा प्रकारचं, निस्पृह अशा प्रकारचं न्यायदान संभाजी महाराजांच्या कालखंडामध्ये चालत होतं असं परकीयांनी लिहून ठेवलेलं आहे. म्हणजे न्यायदानाच्या बाबतीमध्ये गोंधळ चाललेला आहे, लष्करी गोंधळ आहे, युद्ध होत आहेत, म्हणजे कोणीही कसंही वागा,
वतनदार मुजोर बनलेले आहेत, कसंही वागतायत अशी स्थिती नाही. लोकांना योग्य न्यायदान केलं जातं आहे. लोकांच्या ज्या काही तक्रारी असतील त्याचा निपटारा केला जातो आहे. आणि हे सगळं करत असताना अतिशय निस्पृहपणे हे न्यायदान, निरपेक्ष पद्धतीने हे न्यायदान होतं आहे. ही अत्यंत महत्त्वपूर्ण गोष्ट आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता हे सगळं आपण जेव्हा पाहतो तेव्हा संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वाचा अजून एक पैलू खूप महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा, वयाच्या 14व्या वर्षी संभाजी महाराजांनी बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ लिहिलेला आहे. वयाच्या 14व्या वर्षी संस्कृत पंडित आहेत संभाजीराजे, आणि ते साहित्यिक मनाचे आहेत, कवी मनाचे आहेत, साहित्यिक मनाचे आहेत. आणि संभाजीराजांनी आपल्या हातून, संभाजीराजांच्या हातून 4 ग्रंथांचं लेखन झालेलं आहे. म्हणजे राजनीतीपर असणारा बुधभूषण हा ग्रंथ वयाच्या 14व्या वर्षी, राजनीतीपर ग्रंथ संभाजी महाराजांनी लिहिला, संस्कृतामधून लिहिलेला आहे. अनेक भाषांचं ज्ञान संभाजीराजांना होतं. म्हणून आपण संभाजीराजांकडे बघताना बहुभाषा कोविद, अनेक भाषांचं ज्ञान असणारा असा विद्वान राजा म्हणून संभाजी महाराजांच्याकडे पाहिलं पाहिजे. नायिकाभेद, नखशिख हा हे जे काही 2 ग्रंथ आहेत हे शृंगार प्रधान अशा प्रकारचे ग्रंथ आहेत. आणि हे शृंगार प्रधान ग्रंथ लिहिणारा एखादा व्यक्ती 60 शतक सारखा आध्यात्मिक ग्रंथ सुद्धा लिहू शकतो, हे कसं काय होऊ शकतं असा प्रश्न येतो. म्हणजे राजनीतीपर ग्रंथ लिहिणारा, नंतर ब्रजभाषेतील इतर 3 ग्रंथ, नायिकाभेद असेल, नखशिख असेल, 7 शतक असेल, म्हणजे एका बाजूला शृंगार रसाची आवड असणारा म्हणा, शृंगार रस हा ज्याच्या व्यक्तिमत्वात आहे त्याच संभाजी राजांच्या व्यक्तिमत्वामध्ये 7 शतक सारखा आध्यात्मिक अशा प्रकारचा ग्रंथ लिहिण्याचा गुण आहे. म्हणून आपण ज्या वेळेला संभाजी महाराज औरंगजेबाच्या ताब्यात सापडलेले आहेत आणि त्यांना हाल हाल करून मारलं जात आहे, पण संभाजी महाराज तशाही स्थितीमध्ये शरण जात नाहीत. त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की त्यांच्यामध्ये सर्व गुणसंपन्नता आहे. म्हणजे राजनीतीत ते निपुण आहेतच आहेत, ते शृंगार रसामध्ये देखील रस घेणारे आहेत, परंतु अध्यात्मवृत्ती देखील त्यांच्या मनामध्ये पूर्णतः भिनलेली आपल्याला पाहायला मिळते. म्हणून मृत्यूला सामोरं जात असताना देखील कुठल्याही प्रकारचा विषाद त्यांच्या मनामध्ये आपल्याला पाहायला मिळत नाही. आणि म्हणून संभाजीराजांच्या या कार्याकडे, संभाजीराजांच्या या पराक्रमाकडे, त्यांच्या व्यक्तिमत्वाकडे, त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या या विविध पैलूंच्याकडे आपण पाहणं अत्यंत आवश्यक आहे. त्या गोष्टींच्याकडे फारसं लक्ष दिले गेले नाही. आणि म्हणून संभाजी महाराजांचं हे चरित्र, संभाजी महाराजांचं हे व्यक्तिमत्व हे आपल्यापुढं फारसं आलं नाही असं आपल्याला दिसून येतं. आता संभाजी महाराजांच्या या सगळ्या पराक्रमाने त्रस्त झालेल्या औरंगजेबाने आदिलशाही घेतली, कुतुबशाही घेतली. आता या 2 मोठ्या सत्ता पराभूत झाल्यानंतर या 2 मोठ्या सत्तांच्या पदरी असणारे सरदार, त्यांच्या पदरी असणारं लष्कर, हे दोन्हीही आता मोगलांच्या सेवेमध्ये आलेलं आहे. म्हणजे आदिलशाहीचं सैन्य, कुतुबशाहीचं सैन्य, या दोन्ही राज्यामध्ये असणारे सरदार हे सगळे मोगली सैन्याला येऊन मिळाले आणि त्यामुळे मोगली सैन्याचं बळ हे मोठ्या प्रमाणावर वाढलं. त्यातच दुसरी आणखी एक गोष्ट झाली की एका बाजूने मोगलांचं बळ वाढलेलं आहे, 2 सत्तांना पराभूत केल्यामुळे मोगली सैनिकांचा आणि सेनापतींचा उत्साह वाढलेला आहे, त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे आणि त्यांनी पुन्हा स्वराज्याकडे लक्ष दिलं आणि मराठी राज्यावर चहूबाजूने आक्रमण करायला सुरुवात केली. आता चहूबाजूने आक्रमण होत असताना दुर्दैवाने मी म्हटलं की नाही, संभाजीराजांच्या पाठीशी गृहकलह जो आहे तो काही त्यांची पाठ सोडत नव्हता. म्हणजे निराजीरावजी, ज्याने पहिल्या वेळेला राजद्रोहामध्ये सामील असून दुसऱ्या वेळेच्या या सगळ्या कटकारस्थानांमधून तो सुटला होता, म्हणून तो हत्तीच्या पायी जायचा वाचला होता. परंतु हा निराजीरावजी पुन्हा रायगडावर आपल्या काही कारकुन मित्रांच्या साहाय्याने संभाजी महाराजांच्या विरुद्ध बंड करतो. मराठ्यांना वतन अतिशय प्रिय
आणि वतनाकरता मराठे एकमेकांचा प्राण घेत अशा प्रकारची स्थिती होती. त्यातून बाहेर काढून स्वराज्य कार्याला प्रेरित करण्याचं काम शिवाजी महाराजांनी केलेलं होतं. परंतु पुन्हा शिर्क्यांना आता वतन हवं होतं. वतनाकरता म्हणून शिर्क्यांनी बंड केलं आणि ते मोगल्यांना जाऊन मिळाले. आता गणोजी शिर्क्यांनी बंड केलेलं आहे ते मोगलांना जाऊन मिळालेले आहे. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी म्हणून संभाजी महाराजांनी कवी कलश जो छंदोगामात्य म्हणून प्रधान मंडळामध्ये आला, त्याचं वजन खूप मोठ्या प्रमाणावर होतं. कारण संभाजी महाराजांना या सगळ्या प्रधानांकडून मिळालेल्या वागणुकीमुळे, त्यांच्याकडून मिळालेल्या विश्वासघातांच्या धक्क्यांमुळे ते कवी कलशावर जास्त विसंबून राहिले. आणि कवी कलशांवर त्यांचं जास्त विसंबून राहणं हे त्यांच्या प्रधान मंडळातील अनेक प्रधानांना, गणोजी शिर्केसारख्या अनेक लोकांना मान्य नव्हतं. त्यांनी कवी कलशाला दूर करावं असं या सगळ्यांची मागणी होती. परंतु संभाजी महाराजांनी ते केलं नाही. शिर्क्यांनी केलेलं बंड मोडून काढण्यासाठी कवी कलशाला पाठवण्यात आलं. कवी कलश पराभूत होऊन खेळण्याला जेव्हा आला तेव्हा संभाजी महाराज ससैन्य खेळण्याला गेले. त्यांनी शिरकाणावर आक्रमण केलं, शिर्क्यांच्या प्रदेशावर आक्रमण केलं, शिर्क्यांचा पराभव केला आणि शिर्क्यांचा पराभव करून ते संगमेश्वर या ठिकाणी येऊन थांबले. त्यांच्यासोबत सैन्य होतं, सेनापतीही सोबत त्यांच्या होते. आणि असं असताना ते तिथे काही काळ थांबले, काही पूजाविधी करण्यासाठी वगैरे म्हणून त्यांनी सैन्य पुढं रायगडाकडे पाठवून दिलं. काही मोजकत सैन्य त्यांच्यासोबत होतं आणि संगमेश्वर सारख्या दूरवरच्या ठिकाणी कोठून मोगली सैन्य येईल असं त्यांना वाटलं नाही. परंतु शेख निजाम किंवा मुकर्रब खान हा कोल्हापूरच्या परिसरामध्ये त्या काळामध्ये होता आणि त्याला संगमेश्वरी संभाजी महाराज आहेत याची बातमी लागली. औरंगजेबानेही ती बातमी मुकर्रब खानाला म्हणजे शेख निजामाला सांगितली आणि काहीही करून संभाजीला पकड असं सांगितल्यानंतर आता याच्यामध्ये शिर्क्यांनी त्यांना किती मदत केली हे आपल्याला कागदोपत्री निष्पन्न जरी करता येत नसलं तरी आड वाटेने तिथपर्यंत आणण्यासाठी त्या भागातील जाणकाराने, कारण ज्ञात वाटेने तिथपर्यंत येणं हे सहजी शक्य नव्हतं किंवा आले तरी ते लगेच जाणवलं असतं. परंतु आड वाटेने प्रवास करत, अंधारात प्रवास करत शेख निजाम हा तिथे पोहोचला, मुकर्रब खान तिथे पोहोचला आणि तिथे पोहोचल्यानंतर संभाजीराजांनी आपल्या ठिकाणी असलेल्या काही सैनिकांच्या सोबत त्याला संघर्ष करण्याचा, त्याला झुंज देण्याचा प्रयत्न केला. खरं तर या काळामध्ये आपल्या सेनापतीच्या हाती, कवी कलशाच्या हाती हा संघर्ष सोपवून संभाजी महाराज हे तेथून निघून जाऊ शकले असते, स्वतःचे प्राण वाचवू शकले असते. परंतु संभाजी महाराजांनी ते केलं नाही. मागे मी म्हणाल्याप्रमाणे की आपल्या मित्राकरता आपले प्राणही संकटात घालणारा हा राजा, म्हणजे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या व्यक्तिमत्वामध्ये असणारा हा भेद इथे आपण सूक्ष्म लक्षात घेतला पाहिजे की नुसता पराक्रम हा करून चालत नाही. शत्रूवर तुटून पडणं, फक्त शत्रू समोर दिसला की तुटून पडायचं. परंतु विपरीत वेळेला माघारही आपण घेतली पाहिजे. हे जे काही शिवाजी महाराजांचं तत्व होतं, जर परिस्थिती विपरीत असेल तर 2 पावलं मागं घ्यावीत, कारण मोठी मुसंडी मारण्यासाठी 2 पावलं कधी कधी मागं घ्यावं लागतं. हे जे काही शिवाजी महाराजांचं तत्व होतं ते संभाजी महाराजांच्या ठिकाणी नव्हतं. आणि संभाजी महाराजांनी शत्रू समोर दिसला, गनिम समोर दिसल्यानंतर आपले प्राण लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे, कारण या लाखांच्या भरण पोषणाचं काम राजा करत असतो, त्याचा पोशिंदा करत असतो. त्यामुळे त्याचे प्राण वाचणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. त्याचे सेनापती संभाजीराजांचे त्यांना सांगत असताना, कवी कलश सांगत असताना देखील ते तिथून निघून जात नाहीत. खरं तर तिथून निघून गेले असते तर सागरी मार्गे त्यांना बाहेर पडणं आणि आपले प्राण वाचविणं शक्य झालं असतं. परंतु मागेही आपण पाहिलं की पोर्तुगीज व्हाईसरायचा पाठलाग करत असताना बेफाम घोडा खाडीच्या पाण्यामध्ये घालणारे संभाजी महाराज, बेभान होऊन लढणारे, या व्यक्तिमत्वामुळे ते तिथून आपल्या मित्राला, आपल्या सैन्याला सोडून, एकटं सोडून जात नाहीत. आणि संभाजी महाराज हे कवी कलशासह तिथे मोगली सैन्याच्या ताब्यामध्ये सापडतात. सेनापती म्हालोजी घोरपडे, ज्या वेळेला हंबीराव मोहित्यांचं निधन होतं त्यानंतर म्हालोजी घोरपड्यांना सेनापती केलेलं असतं. हंबीराव मोहित्यांचं निधन होणं हे लष्करी क्षेत्रामध्ये न भरून येणारी अशा प्रकारची पोकळी निर्माण होणं होतं आणि त्याचाही मोठा एक धक्का म्हणा
हा संभाजीराजांना बसलेला आपल्याला पाहायला मिळतो. ज्यावेळेला संभाजीराजांना आणि कवी कलशाला पकडण्यात आलं त्यावेळेला मोठ्या वेगाने कोकणामधून देशावर सपाटीच्या मैदानी प्रदेशावर शेख निजाम किंवा मुकरब खान त्यांना घेऊन येतो आणि मग त्यानंतर बहादूरगडावर यावेळेला औरंगजेब बादशहा असतो आणि बहादूरगडावर असणारा हा जो काही औरंगजेब बादशहा आहे, या बादशहाच्या पुढे या दोघांना पेश करण्यात येतं. आता या दोघांच्या पुढे पेश करत असताना संभाजीराजांना काही सरळ पेश केलेलं नाही आहे, म्हणजे उंटावर उलट बसवलेला आहे, विदूषकी पेहराव त्यांना घातलेला आहे, लाकडाच्या फळ्यांची उंच अशा प्रकारची टोपी त्यांच्या डोक्यावर ठेवलेली आहे, वाद्यांचा गजर करत त्यांची विटंबना करत मानहानी करत संभाजी महाराजांना कवी कलशांना बादशहाच्या पुढे आणून उभं करण्यात येतं. बादशहा ज्यावेळेला संभाजीराजांना समोर पाहतो, 9 वर्ष अविरत झुंज, कोठेही यश नाही, थकून गेलेला आहे बादशहा आणि तो संभाजी पकडला गेला आणि तो आपल्यापुढे युद्ध कैदी म्हणून उभारलेला आहे. पाहिल्यानंतर बादशहा सिंहासन सोडतो, जमिनीवर येतो, गुडघे टेकून खाली बसतो आणि त्या अल्लाहचे आभार मानायला लागतो. आणि हा प्रसंग बघितल्यानंतर कवी कलश जे काव्य रचतो त्या प्रसंगाचं खूप सुंदर वर्णन कवी कलशाने केलेलं आहे. तो असं म्हणतो की यावन रावण की सभा शंभू पंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम खूब खेलो रणरंग, जो रवि छवि लखत ही खद्योत होत बदरंग, त्यो तुव तेज निहार के तखत त्यजो अवरंग. काय सुंदर वर्णन, काय अप्रतिम अशा प्रकारचं वर्णन हे कवीने केलेलं आहे. तो म्हणतो की रावणाच्या सभेमध्ये ज्याप्रमाणे बजरंगाला बांधून आणून उभं केलेलं होतं त्याप्रमाणे शंभूराजाला उभं केलेलं आहे, बांधलेलं आहे. आणि जसा बजरंग हा कसा आहे, सेंदूर फासलेला आहे, जखमी झालेला आहे, रक्ताने अंग माखलेलं आहे शंभूराजांचं, आणि रक्ताने अंग माखलेला शंभूराजा हा जणू सेंदूर फासलेल्या बजरंगासारखा दिसायला लागलेला आहे आणि रावणाच्या सभेमध्ये उभारलेल्या बजरंगासारखे शंभूराजे उभारलेले आहेत असं म्हणतो. आणि पुढे तो असं म्हणतो की सूर्याचा उदय झाल्यानंतर, सूर्योदयानंतर सूर्याचा प्रकाश ज्या वेळेला सगळीकडे पसरतो त्यावेळेला काजवा जसा निष्प्रभ होतो तसं शंभूराजाच्या तेजापुढे औरंगजेब बादशहा निस्तेज झालेला आहे. आणि तो असं पुढे म्हणतो की तुझी छबी पाहून, हे तेज पाहून औरंगजेबाने सिंहासन त्यागलेलं आहे आणि तो जमिनीवर आलेला आहे. काय अप्रतिम अशा प्रकारचं वर्णन त्याही स्थितीमध्ये बांधून उभं केलेलं आहे आपल्याला. अशा स्थितीमध्ये देखील राजबंदी आपण झालेली असताना देखील त्यांनी केलेलं आपण पाहतो. आणि हे सगळं पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येतं की काय पराक्रम संभाजीराजांचा, कवी कलशाची असणारी जी काही वृत्ती आहे हे आपल्याला दिसून येते. त्यानंतर त्यांना कैदेत ठेवण्यात येतं. रुहुल्ला खानाला औरंगजेब संभाजीराजांच्याकडे पाठवतो आणि रुहुल्ला खानाला औरंगजेब संभाजीराजांकडे पाठवतो आणि संभाजीराजांना 2 प्रश्न करतो. एक, तुझा खजिना कुठे ठेवलेला, आणि दुसरा प्रश्न, माझे कोणते सरदार तुला सामील आहे. औरंगजेबाला असं वाटत असतं की माझे सरदार संभाजीला सामील असल्या कारणामुळे संभाजीचा पराभव मी करू शकलेलो आहे. आणि ज्या वेळेला हे 2 प्रश्न रुहुल्ला खान संभाजी महाराजांना विचारतो त्यावेळेला संभाजी महाराज औरंगजेबाची निर्भस्तना करतात, नको ते बोलतात आणि हे सगळं जे बोललेलं असतं ते औरंगजेबाला सांगणं देखील त्या रुहुल्ला खानाला शक्य होत नाही. आणि मग हे पाहिल्यानंतर पुढे संभाजीराजे आणि कवी कलशाला खूप हाल सहन करावे लागतात. म्हणजे त्यांचे डोळे काढले जातात, त्यांची जिव्हा छाटली जाते. संभाजी महाराज जेवायचं बंद करतात डोळे काढल्यानंतर, त्यांची जिव्हा छाटली जाते, अंगावरची कातडी सोडली जाते आणि निर्मम अशा प्रकारचा अत्याचार त्यांच्यावर केला जातो. आणि तो केल्यानंतर अखेरीस संभाजी राजा आपल्याला हवी ती माहिती देत नाही, शरण येत नाही. हे पाहिल्यानंतर हाल करून त्यांच्या शरीराचे तुकडे करून
संभाजीराजांना ठार मारण्यात येतं. खरं तर या स्वराज्याच्या दुसऱ्या छत्रपतीने स्वराज्यासाठी दिलेले हे जे काही बलिदान आहे, हे बलिदान हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते न घेता संभाजीराजांच्या व्यक्तिमत्वाविषयी खूप चुकीचे ग्रह आजपर्यंत आपण पाळतो. शंभूराजांनी स्वराज्यासाठी, धर्मासाठी असं नव्हे तर स्वराज्यासाठी शंभूराजांनी हे बलिदान दिलेलं आहे. आणि हे बलिदान देत असताना कोठेही क्षमा याचना नाही, कोठेही मनामध्ये किंतु नाही. आणि अशा पद्धतीने बलिदान दिलं की त्या बलिदानाने मोठ्या प्रमाणावर मराठे प्रेरित झाले. नुसते प्रेरित झाले असं नाही तर पेटून उठले आणि औरंगजेबाला त्याने पळता भुई थोडी करून टाकली. राजाराम महाराज नंतरच्या काळात जिंजीला जाऊन राहतात. राजा देखील स्वराज्यामध्ये नाही. संभाजीराजांचं संपूर्ण कुटुंब महाराणी येसुबाईंच्या सह औरंगजेबाच्या ताब्यामध्ये गेलेलं आहे. संभाजीराजांचा पुत्र शाहू औरंगजेबाच्या ताब्यामध्ये गेलेला आहे. असं सगळं असताना देखील मराठे हरत नाहीत, मराठे हतबल होत नाहीत, मराठे निराश होत नाहीत. ज्या राजाने आपल्या स्वराज्यासाठी, आपल्या राज्यासाठी बलिदान दिलं ते राज्य कोणत्याही स्थितीत, कोणत्याही पद्धतीने वाचविलं पाहिजे म्हणून ते सगळे पेटून उठतात आणि औरंगजेबाला याच मातीत नुसतं परास्त करत नाहीत तर त्याचा देहही ते ठेवायला लावतात. 27 वर्ष संघर्ष करून देखील तो विजयी होत नाही. पराभूत होऊन आपल्या राजधानीचं तोंड पुन्हा पाहत नाही आणि मराठी मातीमध्ये तो आपले प्राण सोडतो. ही जी काही किमया आहे, ही किमया शिवरायांनी घालून दिलेल्या तत्वांची, छत्रपती संभाजी महाराजांनी दिलेल्या अपूर्व अशा प्रकारच्या पराक्रमाची आणि बलिदानाची आहे. आणि म्हणून शंभूराजांचा या सगळ्या दृष्टिकोनातून विचार होणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. आज या सिंधुजन अकादमीच्या माध्यमातून शंभूराजांचं हे चरित्र आपल्यापुढे ठेवण्याची जी काही संधी मला प्राप्त झाली, आपण सगळ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने माझं हे म्हणणं ऐकून घेतलं, त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं, सिंधुजन अकादमीचं मी आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार.